नमस्कार. आजच्या ह्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत आयोजित प्रांतस्तरीय निवासी अभ्यास वर्ग त्याचे अध्यक्ष हे विघ्नहर देवस्थानाचे प्रमुख श्रीयुत बाळासाहेबजी कोडे साहेब, ग्राहक मंचाचे आमचे मित्र तसेच मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष आदरणीय श्रीयुत बाळासाहेबजी आवटी, त्याचबरोबर त्यांच्यासह उपस्थित असलेले केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य ज्यांनी हरितवन निर्माण करण्यामध्ये खूप मोठं असं कोंढापुरीत काम केलेलं आहे, आदरणीय पद्मविभूषण आपले अण्णा हजारे, त्यांना देखील त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं असे श्रीयुत धनंजयजी गायकवाड साहेब. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आत्ताच ज्यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम वयाची 75 ज्यांनी पूर्ण केली यशस्वीरित्या आणि ह्या देवस्थानाच्या संपूर्ण आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये अमूल्य असं योगदान दिलेले श्रीयुत काकडे साहेब, नागपूरवरनं खास उपस्थित असलेले नितीनजी काकडे साहेब आणि ज्यांची मूर्ती लहान पण कीर्ती महान असे श्रीयुतजी संदीपजी जंगम व आपण सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित पुणे जिल्ह्याचे श्रीयुत ॲडव्होकेट तुषारजी झेंडे साहेब. ग्राहक मंच, ग्राहक चळवळ ही जशी बाळासाहेबांनी स्वतःच्या प्रास्ताविकामध्ये सांगितली तसं त्याला प्रचंड मोठा इतिहास आहे. मोठा इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीचा जो काही इतिहास आहे तो शोषणावरच आधारित आहे. इतिहासात जर आपण मागोवा जर घेतला तर जेव्हापासून मानव कॉलनायझेशननी एकत्र राहायला लागला तेव्हापासून शोषण व्यवस्था सुरू झाली. मग ती शोषण व्यवस्थेच्या माध्यमातून इजिप्तमधली पिरॅमिड्स उभी राहिली असतील, युरोपसारखी अनेक राष्ट्र निर्माण झाली असतील, अमेरिकेसारखं राष्ट्र देखील जे आहे हे शोषण आधारित संस्कृतीवरच उभं राहिलेलं आहेत. अनेक आफ्रिकन लेबर आहेत, अनेक मिडल ईस्टमधले लेबर आहेत, अनेक संस्कृती ज्या आहेत यांच्या शोषणावर आधारित झालं. ज्या भूमीमध्ये आपण आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत या व्यासपीठावर सर्वांचं तसं आपल्या सगळ्यांचं देखील स्वागत करतो. जगामध्ये अनेक राजे होऊन गेले, रथी महारथी होऊन गेले, अलेक्झांडर दी ग्रेट होऊन गेला, या ठिकाणी औरंगजेब होऊन गेला, ज्याचं राज्य अफगाणिस्तानपासून तर बंगालपर्यंत आणि खाली महाराष्ट्रापर्यंत होतं, प्रचंड मोठं होतं. अलेक्झांडर दी ग्रेटचं तर मेसोपोटेमियापासून तर भारतापर्यंत राज्य होतं. परंतु त्यांचं वळून चालणारं, त्यांची ओळख काढणारं, त्यांच्याविषयी सौहृदता दाखवणारं असं एकही व्यक्ती भेटत नाही. मग असं काय आहे की छत्रपतींमध्ये की ज्या छत्रपतींचं राज्य महाराष्ट्रापुरतं मर्यादित होतं, नंतर ते वाढलं, आटकेपार झेंडे नंतर फडकावले गेले, तर ते छत्रपतींचा गौरव आजही केला जातो. इथून पुढच्या अनेक पिढ्यांना ते प्रेरणा देत राहील. असं काय होतं त्यांच्या आयुष्यामध्ये की ज्याच्यामुळे त्यांची प्रेरणा घेतली जाते आणि आजही त्यांची मंदिरं स्थापन केली जातात, त्यांच्या प्रत्येकाची प्रतिमा प्रत्येकाच्या घरामध्ये असते. तर तो होता शोषणमुक्तीचा विचार. आणि मला खूप आनंद वाटतो की ज्या ग्राहक मंचाची स्थापना 1974 साली झाली, त्याच्याचबरोबर 300 वर्ष आधी छत्रपतींनी चा राज्याभिषेक जो आहे तो 1674ला झाला. या महाराष्ट्र भूमीमध्ये आहे. शोषण विरहित समाजाची व्यवस्था जी आहे ती छत्रपतींनी पहिल्यांदा निर्माण केली. सामान्य माणसाचे जे काय अधिकार आहे त्याचं हितरक्षण कशा पद्धतीने करावं जावं हे जगात फक्त एकमेव राजा आहे छत्रपती, की ज्यांनी जे आहे सामान्य महिलेचे हे करत असताना त्या ठिकाणी रांजाच्या पाटलाचे हात तोडले, स्वतःच्या मेवण्याचे हात तोडले कोल्हापूरच्या याच्यामध्ये. असा राजा परत होणे नाही. आणि त्याच्यामुळे ही जी काही शोषण विरहित जी समाजव्यवस्था निर्माण केली म्हणून त्यांचं पूजन आजही केलं जातं. त्या शोषणविरहित समाजव्यवस्थाचा आद्य जर क्रांतिकारक कोणी असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचा राज्याभिषेक 1874ला झाला. त्याच्यानंतर बरोबर 200 वर्षानंतर म्हणजे 1874ला किंबहुना 1 वर्ष आधी ज्यांनी समाज सुधारणेमध्ये ज्यांचं अग्रणी नाव घेतलं जातं असे आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 24 सप्टेंबर 1873ला आणि त्याच्यातून नवीन महाराष्ट्र घडवला. त्या शोषणमुक्तीमधनं जे आहे त्याचं एक प्रतिबिंब या ठिकाणी ओतूर ह्या गावी देखील आहे. त्यांनी म्हटलं होतं की सत्यशोधक पद्धतीने विवाह करायचा. ओतूर गावचे पाटील होते बाबाजी डुमरे पाटील, ते त्यांच्या चळवळीचे क्रांतिकारक वगैरे होते आणि त्यांच्या 2 कन्यांचा विवाह त्यांनी केला सत्यशोधक पद्धतीने. दुसऱ्या दिवशी ओतूर गावचे जे ब्राह्मण होते तर ते त्या ठिकाणी मागायला आले की 4 रुपये त्यांचे म्हणजे 8 आणे जे आहे 4 आणे ही दक्षिणा होती, तर 8 आणे तुम्ही दक्षिणा द्या. ते म्हटले मी तुम्ही लग्नाला आले नाही, आम्ही दक्षिणा तुम्हाला देणार नाही.
ते म्हटले जोपर्यंत तुम्ही दक्षिणा देत नाही तोपर्यंत लग्न विधिवत होत नाही, या लग्नाला मान्यता नाही. ते म्हटलं असं कुठं म्हटलेलं आहे? ते म्हटले नाही. मग कोर्टात केस गेली. ओतूर जजाजी जे आहे तर त्यांनी कोर्टात, जुन्नरच्या कोर्टात केस केली. जुन्नरच्या कोर्टाचा निकाल त्या ग्रामज्योशीच्या बाजूने लागला की नाही, लग्न जर लागलं तर हा त्यांचा न्याय अधिकार आहे, तुम्हाला 50 पैसे बाबाजी पाटलांना त्यांना द्यावेच लागतील. त्याच्यावर हायकोर्टामध्ये, म्हणजे त्यावेळेस कोर्ट आणि महसूल हे वेगळं नव्हतं, कलेक्टर किंवा हे जे आहेत हेच त्या ठिकाणी असायचे. हायकोर्टामध्ये ती केस गेली. हायकोर्टामध्ये केस घालला असताना एक चांगला मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला की जजने विचारलं ते ग्रामजोशांना की साहेब तुम्ही दाढी केली आहे? हो म्हणे. दररोज करता? हो म्हणे. कोण करतं? म्हटलं माझी मीच करतो. मग त्याचे पैसे न्हाव्याला देता? ते म्हटले नाही. काय कारण याच्यामध्ये? मग म्हटले त्याने बोललंच नाही तर त्याला द्यायचे पैसे. मग तसंच आहे की लग्नविधीला तुम्हाला बोललंच नाही तर तुम्हाला पैसे द्यायचं कारण काय? आणि त्या मुद्द्यावर जे आहे ही देखील एक शोषण आधारितच व्यवस्था होती की जी व्यवस्था मोडकळीस आणण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी काम केलं. आणि त्याच व्यवस्थेमध्ये त्याच्यानंतर पुन्हा 100 वर्षांनी स्वर्गीय बिंदू माधवजी जोशी, प्रचंड मोठं कार्य आहे, प्रचंड उपकार आहेत. आणि हा सततचा संघर्ष आहे, हा काही एक दिवसाचा संघर्ष नाही आहे, पण त्याला संघटनात्मक स्वरूप जे आहे त्या माध्यमातून दिलं. आणि त्यांना वेगात दौडले 7 मराठे वीर, तसे वेगात दौडणारे शिलेदार ह्या ठिकाणी व्यासपीठावर बसले. मग धनंजयराव असतील, बाळासाहेब असतील किंवा बाकीचे असतील, तर असे भेटले आणि त्याच्यातून तुम्ही आम्ही देखील त्याच्यामध्ये आहात. त्याच्यामुळे या चळवळीविषयी प्रचंड आत्मीयता आहे. शोषण हे सातत्यानं होत आलेलं आहे. शोषण कसं कमी करायचं त्याच्या विरुद्ध जो आहे लढा हा द्यायलाच हवा. तो जर दिला नाही तर ती व्यवस्था कायमस्वरूपी राहते. यासाठी तुम्ही कधी जर गेला, ज्याला इंटरनेट आता बऱ्याच लोकांना येतं, तर एक 10,000 BC नावाचा पिक्चर आहे. 10,000 BC इंग्लिश मूवी आहे, पण तुम्ही तो बघा. 10,000 वर्षापूर्वीचा मानव, 10,000 बिफोर क्राइस्ट, म्हणजे आज 12,000 वर्ष पूर्वी समाजव्यवस्था काय होती. तर त्याच्यामध्ये एक सेंटेन्स आहे, किंवा तुम्ही गुगलला सर्च करा, ही इज नॉट अ गॉड. याच्यामध्ये जे शोषणाधारित होतं, अनेक आदिवासींना वगैरे जे आहे लुबाडून जे साम्राज्य निर्माण केले जायचे, त्या व्यवस्थेविरुद्ध उभारलेलं ते बंड होतं याच्यामध्ये. आणि ते बंड उभारलं म्हणून शोषणापासून जो आहे तो समाज मुक्त झाला. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील शोषणापासून मुक्त समाज निर्मितीसाठी बंड तयार केलं, म्हणून तो समाज निर्माण झाला. असे अनेक आहे. आणि त्याचे कार्यधर्ते जे आहेत आपण सर्व या ठिकाणी आहात. विघ्नहाराच्या साक्षीने जे आहे तुम्ही, आम्ही या ठिकाणी हे ज्ञानपठण करतोय आणि अशा प्रकारची प्रतिज्ञा घेतोय की आपण दुसऱ्याच्या हक्कासाठी, लष्कराच्या वाचरी भागण्यासाठी जे आहे तर आपण या ठिकाणी येतो आणि स्वतःचे पैसे खर्च करून, स्वतःचं वेळ खर्च करून जे आहे त्यांच्या हक्कासाठी आपण लढतो. हे खूप मोठं कार्य आहे. त्याच्यामुळे तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. आणि म्हणूनच ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुठे कुठे असेल, आतापर्यंत जवळपास हा माझा 5वा-6वा कार्यक्रम आहे. जसं सांगितलं की ॲडव्होकेट झेंडे साहेबांनी बारामतीला तिथल्या कॉलेजमध्ये आता कार्यक्रम घेतला होता सकाळी, याच्यामध्ये कार्यक्रम. त्याच्यानंतर धनंजयराव गायकवाड साहेबांनी कोंडापुरी गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. जवळपास 1000 वृक्ष जे आहे तर त्यांनी आजही त्याचं मोठं फॉरेस्ट झालेलं आहे, तर ते चांगल्या रीतीने केलं आहे. मग कागलचा कार्यक्रम असेल, त्याचबरोबर जो आहे तर आपला वाईचा कार्यक्रम असेल, तर या ठिकाणी देखील वारंवार सहभागी होण्याची संधी मिळालेली आहे. कागलला हो, कागलला. मग कागलचा कार्यक्रम उल्लेख केला मी, कागल आणि वाईचा कार्यक्रम. तर आपण सगळेजण आलेला आहात या ठिकाणी. प्रचंड मोठं ऊर्जा जी आहे तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायची, तुम्ही कार्य करता, ते प्रचंड मोठं कार्य आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं की जे दीपकजी इरकल अत्यंत चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन करतात. एक चांगला कार्यक्रम केला की गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही जे आहे आपले जे काही दिवंगत कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही अभिवादन केलं. याच्यामध्ये त्यांच्या पुण्यात्मांना, जे सोल्जर्स आपले जे एक्सपायर झालेले आहेत त्यांना तुम्ही अभिवादन केलं. त्याचबरोबर जे पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत, दीपकजी मी तुमच्याविषयी बोलतोय, जे पोलीस कर्मचारी आहेत अभ्यागत झाले त्यांच्याविषयी आपण अभिवादन व्यक्त केले. पण समाजातला एक घटक ज्याच्या शोषणावर संपूर्ण समाज आधारित आहे त्याचं अभिवादन करायचं मात्र आपलं राहून गेलं, नेहमीच राहतं. शेतकरी किती हुतात्मे झाले शेतकरी, त्याचं आपण कधीच करत नाही. या जगामध्ये फक्त 2 प्रोड्युसर आहेत. एक वनस्पती जी सूर्यापासून हरितद्रव्यापासून जे आहे अन्न पदार्थ करते, त्याच्यावर संपूर्ण फूड चेन उभी आहे, पाया आहे तो जमिनीत गाडला गेलाय. तसाच हे मानवाची मूलभूत गरजा जे आहे ते अन्न वस्त्र निवारा आपण म्हणतो, पण आपण थोडक्यात जर विचार जर केला, अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. 1930 साली लाहोरच्या तुरुंगामध्ये भारतीय स्वातंत्र्य सेनानी जे आहे 63 दिवसाचा जतीन दास भूक हडताळ केल्यानंतर वारला. सामान्य माणूस आहे 8-15 दिवस जगू शकतो, अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. दुसरं जे आहे पाणी, अलेक्झांडर दी ग्रेट जे आहे ज्यावेळेस आला
याच्यामध्ये समरसागरामध्ये वाळवंटामध्ये सैन्यापासून रस्ता भटकला आणि त्याच्याजवळचं पाणी संपलं, त्याला तहान लागली, जिकडं तिकडं ओयासीच चमकायला लागलं, जवळ जायचं तर पाणी नसायचं. शेवटी त्याला ग्लानी येते, घोड्यावरनं पडतो आणि त्याला कळतं की हा आपला अंतिम समय आहे, आता मी काही इथं जिवंत ह्या वाळवंटातून जाऊ शकत नाही. त्यावेळेस तो शेवटची घटका मोजत असताना शेजारून एक फकीर चालला असतो, ज्याच्या हातामध्ये कमंडूला असतं. तो अलेक्झांडर द ग्रेट त्याला बघितला तर उसना अवसान येतो. तो म्हणतो की ए फकीरा, आय एम अलेक्झांडर द ग्रेट, गिव्ह मी सम वॉटर. याच्यामध्ये तो फकीर एकदम छदमी त्याच्याकडे हास्य टाकतो आणि बघून न बघितल्यासारखं करून पुढं जायला नुसतं तो वळतो. जो जगाचा सम्राट अलेक्झांडर द ग्रेट, ज्याची कथा सांगितली जाते, वयाच्या 32व्या वर्षी तो वारला, तो अलेक्झांडर द ग्रेट म्हणतो का अरे देवा, एक पाण्याचा घोट दे, मी जिंकलेलं सगळं राज्य साम्राज्य तुला देतो, ज्यांनी शेकडो वर्ष शेकडो लोकांच्या कत्तलीतून जे साम्राज्य उभं केलं. वयाच्या 16व्या वर्षी तो बाहेर पडला ग्रीकमधनं, तो परत नाही ग्रीकला गेला वयाच्या 32व्या वर्षी वारलापर्यंत. तर ते इतकं दररोज मेहनत करून असंख्य बळी घेऊन जे साम्राज्य निर्माण केलं, ते पाण्याच्या एका घोटाकरता दिलं. इट इज द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू अँड द प्राईज. तुमच्या बोटातल्या अंगठ्या असतील, त्या सोन्याला आता 1,30,000 रुपये, 1,32,000 रुपये तोळ्याला भाव झालेला आहे. पण ज्यावेळेस प्रश्न येतो, कोविड येतो, ते कोविडचा एक ऑक्सिजन तुमचा हिरा देऊ शकला नाही ना, सोनं देऊ शकलं आहे, ते फक्त निसर्ग देऊ शकतो. ते पाणी आहे याच्यामध्ये. त्या पाण्याच्या एका घोटाची किंमत नाही करता येत, त्याला व्हॅल्यू आहे याच्यामध्ये. जीवनामध्ये व्हॅल्यू जगायला शिका, किमतीकडं नका लक्ष देऊ. याच्यामध्ये व्हॅल्यू बेस्ड जीवन जे आहे, तर तेच तुम्हाला यथार्थ कृतार्थ जीवन जगू शकतं. किमतीचं जीवन नाही आहे की कुणी किती पैसा मिळवला. म्हणून मी परवा दिवशी राजुरीमध्ये सांगितलं, कुणी किती पैसा मिळवला तुम्हाला जरी सांगितलं की तुम्ही आठवा बरं जगातला सर्वात श्रीमंत माणूस, ना आठवणार तुम्हाला याच्यामध्ये. पण तुमच्यावर प्रभाव करणारी थोर व्यक्ती, मग तुम्हाला जे आहे बुद्ध आठवतील, तुम्हाला राम आठवेल, तुम्हाला लक्ष्मण आठवेल, तुम्हाला गाडगे महाराज आठवतील, तुम्हाला अन्य काही संत तुकाराम आठवेल, संत ज्ञानेश्वर आठवतील, संत छत्रपती शिवाजी महाराज आठवतील. हे काही पैशांनी मोठे नव्हते, हे विचारांनी मोठे होते. त्याचे विचाराचं दान हे सगळ्यात मोठं दान आहे की ज्याला व्हॅल्यू आहे. ते व्हॅल्यू बेस लाईफ जे आहे, ज्याने शिकवलं तर ते आठवतात याच्यामध्ये. ही झाली व्हॅल्यू. तिसरा जो आहे, आपल्या बहिणाबाई कवयित्री काय म्हणतात, जीवनाचं त्यांनी सार जे हे केलेलं आहे, आला श्वास गेला श्वास, याला म्हणती की रे जीन, अरे जीवन मरण येतं एका श्वासाचं की रे अंतर. बस, इट इज ओनली वन ब्रीथ. याच्यामध्ये आहे आणि नाही. याच्यामध्ये शेवटी काय करतो माणूस, हॉस्पिटलमध्ये असतो, आपण हे करतो बाजूला नाकाच्या तिथं हे करतो, अरे संपलं. याच्यामध्ये श्वास आहे आणि श्वास नाही. ती हवा महत्त्वाची आहे. आणि आपण जे विकास करतो आहे, त्या विकासाचा केंद्रबिंदू जर हे 3 घटक नसतील, शुद्ध अन्न, शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा, तर मानवी जीवनाचं या पृथ्वी तलावावरचं अस्तित्व हे संपल्यास जमा आहे. आणि तुम्ही आम्ही सांगू शकतो की हे फार काळ टिकणार नाही. त्याच्याकरता सगळ्यांनी प्रयत्न करणं जगेचं आहे. जे ॲडव्होकेट तुषारजींनी सांगितलं, तो किस्सा मी सांगितलेला होता की आम्ही लहान होतो ह्या राजुरी गावामध्ये, तुमचं लहानपण आहे, जे वयस्कर आहेत, लहानपणी आपल्या गावामध्ये जनावरं एक्सपायर व्हायची, मरायची. तर ते जनावर मरून पडलं की घाणवास यायचा. आपण शाळेत जाताना घाणवास यायचा, संध्याकाळी येईपर्यंत घाणवास कमी व्हायचा, दुसऱ्या दिवशी तर घाणवास बिलकुल नाहीसा होऊन जायचा. काय व्हायचं, आपण शाळेत जाताना बघायचं, ते मेलेलं जनावर बांधाच्या कडेला वगैरे पडले, त्या ठिकाणी मोठमोठे जे आहेत व्हल्चर्स म्हणजे गिधाडं यायची आणि त्याचं मांस जे आहे मेलेलं याचं मांस खायची. आपण शाळेत जायचो 8 तास, येईपर्यंत मांस संपलेलं असायचं. दुसऱ्या दिवशी जे आहे तो ॲनिमल जे आहे फक्त त्याचा कारकॅस म्हणजे हाडं राहायची, बाकी सगळा संपलेला असायचा. ती व्हल्चर्स, ती गिधाडं जी गावगाव दिसायची, ती आज ओझरमध्ये दिसत नाही आहेत, आज राजुरीमध्ये दिसत नाही आहेत, आज कुठंच दिसत नाही आहेत. इट इज द स्पेसीज विच हॅज एक्सटिंक्ट द फास्टेस्ट. जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात कमी कालावधीमध्ये एक्सटिंक्ट झालेली स्पेसीज म्हणजे जी गिधाड आहे. कशामुळे झाली, तर आपण गायांचं जास्त दूध मिळालं, त्या ठिकाणी देखील शोषण, त्या गायीनी जास्त दूध द्यावं म्हणून ऑक्झिटोसिनची इंजेक्शन्स आपण तिला देतो. याच्यामध्ये डायक्लोफेनॅकची इंजेक्शन्स आपण तिला ज्यांनी वेदना होऊ नये, तर डायक्लोफेनॅकचं एक इंजेक्शन तिच्या लाईफमध्ये जर त्या गायला जर दिलं आणि ती गाय जर मेली, तर त्या गायीचा मांसामध्ये त्या डायक्लोफेनॅकचा अंश राहतो आणि त्या डायक्लोफेनॅकचं एक पीस जर गिधाडांनी खाल्ला तर नॉकडाऊन, त्याचं लिव्हर डॅमेज होतो आणि तो हार्ट अटॅक आल्यासारखा मरून जातो. एक 70-80 किलो वजनाचा जो पक्षी जो आहे, तो हार्डली एका मांसाच्या याच्यामुळे तुकड्यामुळे मरून जातो आणि त्याच्यामुळं तो सृष्टी तलावावरनं नाहीसा झाला. आज गिधाडाचं संगोपन केंद्र त्या ठिकाणी आपल्याला उभारावं लागलं आहे. शोषण. आपले जे बिंदू माधव यांच्या शेजारी ज्यांचा फोटो लावलेला आहे, स्वामी विवेकानंद, वयाच्या 40व्या वर्षी वारले. 1893ला शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये मोठं त्यांनी व्याख्यान वगैरे दिलं म्हणून ते सुपरिचित आहे. आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की
त्यांची शिकवण काय आहे, ते एका शब्दात त्यांची शिकवण आहे. व्हॉट इज मीन बाय पॉयझन, विष म्हणजे काय. स्वामी विवेकानंदांनी व्याख्या केली, विष म्हणजे काय. एनिथिंग इन एक्सेस इज पॉयझन. सिंपल व्याख्या आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हेच विष आहे. वाईटपणा, चांगुलपणा, सगळ्या गोष्टी अतिरेक हे पॉयझन आहे. तसं आहे की ते दूध देते ती काय 15-20 लिटर, तुम्ही ऑक्झिटोसिन डायक्लोफॅक देऊन 35 लिटर काढा, शोषण आहे. एखादा कर्मचाऱ्याला आपण 5,000 रुपये पगार देतो, 8 तास तो काम करतोय, तेवढ्याच पगारात 10 तास काम करून घेणं हे शोषण आहे. सुट्टीच्या दिवशी त्याला काम सांगणं हे शोषण आहे. पण ही जागरूकता त्याच्या मनामध्येच नाही आहे. याच्यामध्ये त्याला वाटतं की आपल्याला कामाला लावलं, आता 24 तास तो घरगाड्यासारखाच आहे. शोषण आहे. शोषणाचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यापैकी काही जे आहेत ठळठळ प्रकाराशी आपण हे करतो. बियाणं लोकांना देतो, याच्यामध्ये खोटं बियाणं देतो, शोषण करतो. खोटी औषधं देतो, शोषण करतो. याच्यामध्ये त्याच्यामुळं खूप व्यापक आहे. तरी देखील तुम्ही जे आहे विद्युत मंडळाच्या संदर्भात असेल किंवा बाकीचे अत्यंत चांगले चांगले उपक्रम हाती घेतले आणि अगदी नेटाने याच्यामध्ये ते पार लावले आणि शोषण ज्यांचं होतंय त्याच्यापासून त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण केलं. तुमच्या कार्याला माझा सलाम आहे याच्यामध्ये. आणि हे कार्य कोणी बघू ना बघू, परंतु स्वतः हे निश्चित बघितलेलं असतं. आणि मला अभिमान आहे की आमचे बालपणीचे मित्र बाळासाहेब आवटी खूप झोकून देऊन काम करतात याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे ते झोकून देऊन काम करतात. 1985 साली आम्ही 10वी झालो विद्या विकास मंदिर राजुरीमधनं. त्याच्या आधी आमच्या शाळेचं नाव होतं जीवन शिक्षण मंदिर आणि नंतर होतं विद्या विकास मंदिर. खरोखर विद्येनेच विकास होतो. म्हणजे महात्मा फुलेंनी देखील सांगितलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलं, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. एकच विद्या आहे जी बाबासाहेब आंबेडकरांना ज्या अशिक्षित कुटुंबातून आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षित घटकातून महाराष्ट्र देशाचं जे आहे ती जी आपलं हे आहे पुस्तक आहे याच्यामध्ये संविधान आहे, ते संविधान निर्मातापर्यंत नेऊन पोचवतं. ही केवळ एकच घटना आहे. ही एकच घटना आहे की जी APJ अब्दुल कलाम अगदी तुमच्या आमच्यासारख्या एकदम छोट्याशा 10x5च्या खोलीमध्ये जन्मलेल्या माणसाला राष्ट्रपती पदापर्यंत घेऊन जाऊ शकते. ती विद्या आहे आणि विद्येचा हा महासागर या ठिकाणी आहे. आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्येशिवाय तर कोणतीच गती नाही, तर या ठिकाणी ते मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. हे उद्घाटन सत्र आहे. त्याच्यानंतर थोडासा माझं दुसरं भाषण आहे, तर त्यावेळेस मी काही विषयांवर सविस्तर बोलणार आहे. तर आज या ठिकाणी बोललं. महाराष्ट्र राज्याचा संचालक होणं किंवा हे होणं हे काय माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट नाही आहे. माझ्या दृष्टीने माणूस होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण पदं जे आहे ते येतात जातात. ह्याच्यामध्ये आपली उपयुक्तता किती आहे समाजाच्या दृष्टिकोनातून, त्यामध्ये खरं हे आहे की जसं आम्ही सांगितलं की आमच्या गावातले जे गवळी जवळपास 1400 गवळी आहेत. आम्ही दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांना शासकीय योजनेतून जवळपास 21 लाखाचं बियाणं दिलं. आम्ही बघितलं की गावातून राजुरीतून मी शेळी घेऊन लहानपणी जायचो बेल्याच्या बाजारामध्ये, पायी जायचो. आम्ही धान्य घेऊन जायचो बेल्याच्या बाजारामध्ये. तर त्या ठिकाणी टेम्पोत वगैरे बैलगाडीत धान्य नेलं की रांगेला लागायच्या. बाजार तर आम्हाला माहिती आहे गावचे बाजार. तो व्यापारी असायचा. व्यापार म्हणजे त्या ठिकाणी वजन नसायचं, दगडीच. याच्यामध्ये हा 50 किलोचा दगड, हा 20 किलोचा दगड, काय त्याचं त्यालाच माहिती. आपल्याला म्हणणार ते 10 रुपयाने, आपण म्हणायचं अरे एवढं कष्ट घेतले. ओपनरवाल्यालाच 5 रुपये दिलेले आहेत याच्यामध्ये. म्हणजे 50-500 रुपये पोत्याचं तो ओपनरवाल्याला दिलेले आहेत आणि तू 100 रुपयाला म्हणजे काय करायचं आपण, किमान 1200-1300 रुपये दे. तर तो म्हणतो नाही जमत, चला घेऊन जा म्हणेपर्यंत पाठीमागचे लगेच ओढायला लागतात, अरे होय बाजूला आम्हाला विकायचं आहे. म्हणजे इट इज अ फोर्स सेल. आपल्याला काय गत्यंतरच नाही. तुम्ही किती शिकलेला असा काय असा, ही जी बाजार व्यवस्था आहे तुमचं प्रचंड प्रमाणामध्ये शोषण करते. ती बाजार व्यवस्था गावागावापर्यंत आली पाहिजे. शेतकऱ्याला सन्मानपूर्वक ती बाजार व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून राजुरीमध्ये आम्ही महाराष्ट्र ॲग्रिकल्चर कॉम्पिटिटिव्हनेस प्रोजेक्ट MSAPच्या माध्यमातून बाजारतळ उभारला. सिमेंट कॉन्क्रीटचं ग्राउंड तयार करून त्या ठिकाणी आम्ही हे केलं. जवळपास 21 लाखाचं शासनाचं अनुदान, शासनाचं म्हणजे ह्या टॅक्सपेयरचं या देशातून दिलेलं ते अनुदान त्या ठिकाणी व्यक्त केलं विकासासाठी. याच्यामध्ये गावामध्ये आम्ही दुसरं एक अभियान राबवलं होतं याच्यामध्ये की पाटाचं पाणी नाही वाढलं पाहिजे. विहिरीपासून तर शेतापर्यंत पाण्याचा थेंब वाया जाता नाही. पाटात अनेक पाणी वाया जातं. तर जवळपास 1,20,00,000चे PVC पाईप्स आम्ही 50% सबसिडीवर एका दिवसात आम्ही दिले होते. म्हणजे 60 लाख रुपये तर गावाने उभे केले. 60 लाख रुपयाची सबसिडी त्याला दिली होती. गावामध्ये जवळपास 70-80 बंधाऱ्याची कामं केली आहे. जसं आता प्लास्टिक मुक्तीचं सांगितलं तसं मी एक म्हणतोय की फ्लेक्स मुक्ती एक आपण केली पाहिजे. याच्यामध्ये खूप झालं म्हणजे प्लास्टिकचा कचरा प्रचंड फ्लेक्स. काय कुठं झालं नाही, याला पोरगं झालं फ्लेक्स, त्याच्या कुत्र्याचा वाढदिवस फ्लेक्स, ज्याला कोणी विचारत नाही तोही त्याच्या मित्रांचे फोटो आपणच छापतो याच्यामध्ये. एक तर आमचा मित्र गेला भाच्याला लई दिवसांनी भेटला म्हणून दिवाळीला दिले काय 1000 रुपये दिले. आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी फोन काय रे केलं 1000 रुपये नाही म्हणे, वाढदिवस होता अख्ख्या गावात फ्लेक्स लावून, नाहीतर आपलं कोण लावणे आपणच आपले लावून टाकले म्हणजे काय आपल्या इथं ती इतकी इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे की
माणसाला, प्रत्येक माणसाला एक शारीरिक भूक असते, एक मानसिक भूक असते. समाजाने त्याला ओळखावं ही त्याची मानसिक भूक असते. परंतु ती मानसिक भूक आपण विकृतीच्या दृष्टीने घेऊन जातो. विकृती दृष्टीने म्हणजे कसं, की आपलं लग्न आहे ना, हे आहे ना, वाजवर डीजे, पाच डीजेने कान फुटू दे बाहेरच्याचे, म्हणजे त्याचे कानच फुटले तरच आपल्याला एक आसुरी आनंद मिळतो. दिस इज निगेटिव्हिटी याच्यामध्ये. परंतु ही निगेटिव्हिटी कुठंतरी थांबली पाहिजे. याच्यामध्ये विकृतपणा जो थांबला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट बाजपणा करतो आणि ते विकृतीचं दर्शन करतो, तर हे कुठं थांबलं. याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे. त्याच्यासाठी इंटेलेक्ट वाढलं पाहिजे. इंटेलेक्ट माणसं जे आहेत, इंटेलेक्ट माणसं कधीही तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही अशा पद्धतीने चीप पॉप्युलरिटी, कारण त्यांना स्वतःची ओळख जी आहे ती पटलेली आहे. तर समाजामध्ये शिक्षण याच्यामध्ये आणि सुशिक्षण याच्यामध्ये हे देखील वाढलं पाहिजे. मी आजच्या माझ्या उद्घाटन सत्राचा समारोह माझ्या आवडत्या कवितेने करतो की कोशिश करने वालों की हार नहीं हो जाती. हरिवंशराव बच्चन यांची कविता आहे. याच्यामध्ये नन्ही चिट्टी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जहाँ जाकर खाली हाथ लौटाता है, मिलते ना सहज ही मोती, उसे गहरे पानी में बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन की तागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. थँक्यू. आणि त्यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या ज्या अभ्यासवर्गाचं जे पहिलं सत्र आहे तसं त्या सत्राचे मार्गदर्शक मान्य श्री विनयकुमार आवटे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि ते मार्गदर्शन तात्काळ 5 मिनिटांनी सुरू होईल. तोपर्यंत आपण सर्वजण इथंच थांबणार आहोत. तर आज तोपर्यंत वेळ आहे तर मी आतली पुढची जी आपली जी सत्र आहेत त्याच्या संदर्भात माहिती देणार आहे. आपलं आता हे जे सत्र होणार आहे पहिलं ते मान्य श्री विनयकुमार आवटीजी कृषी संचालक महाराष्ट्र राज्य हे कृषी क्षेत्रातील महाराष्ट्र राज्याच्या विविध योजना आपल्याला सांगणार आहेत आणि त्यानिमित्ताने आपल्याला खूप चांगल्या मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे. त्यानंतरचं जे सत्र असणार आहे ते माननीय श्री अविनाशजी धर्माधिकारी. आपल्याला माहीत आहेत की महाराष्ट्रामधील स्पर्धा परीक्षांच्या एकूण मार्गदर्शनातलं एक अत्यंत दिग्गज असं नाव चाणक्य मंडळच्या माध्यमातून ज्यांनी हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत आणि आपली अत्यंत चांगली नोकरी त्याग करून त्यांनी ह्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थी घडवण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं नाव कमावलेलं आहे. एक उत्तम वक्ते असे अविनाशजी धर्माधिकारी यांचं व्याख्यान चळवळीतील कार्यकर्त्यांचा अभ्यास या विषयावर होणार आहे. त्याच्यानंतर आपल्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य मान्य श्री धनंजयराव गायकवाड यांचं व्याख्यान हे आपल्या 3ऱ्या सत्रामध्ये होणार आहे आणि त्यांचा जो विषय असणार आहे तो भारतीय ग्राहक चळवळ काल आज आणि उद्या या विषयावर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. त्यानंतर पुढच्या सत्रामध्ये जे सत्र 4थं असेल त्या सत्रामध्ये मान्य श्री नितीनजी काकडे क्षेत्रीय संघटन मंत्री हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. केंद्रीय स्तरावरून जे राष्ट्रीय कार्यकारी परिषद झाली त्या कार्यकारी परिषदेमध्ये एकूणच पुढची जी वाटचाल असणार आहे त्या वाटचालीच्या संदर्भात विविध संस्थात्मक संघटनात्मक जे कामकाज चाललेलं आहे त्या संदर्भात ते आपल्याशी चर्चा आणि मार्गदर्शन करणार आहेत. तर अशा प्रकारे आजच्या या सत्रांचं नियोजन आपण केलेलं आहे. आता यानंतर मी पुनश्च एकदा विनंती करतो मान्य श्री विनयकुमार आवटे साहेबांना की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. मान्य श्री विनयकुमार आवटे साहेब. चला. येस, काय प्रॉब्लेम नाही. सर्वांना पुनश्च एकदा नमस्कार. कसंही तुमच्या इच्छा असेल तसं काही हरकत नाही आहे याच्यामध्ये. येस 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 येस. तर जसं सांगितलं तसं शेती हा आपल्यासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा विषय आहे. विषय असा आहे मित्रांनो की
भारत देशाची लोकसंख्या आज जवळपास 140 कोटी आहे. 1947 साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळेस ह्या भारत देशाची लोकसंख्या जेमतेम 35 कोटी होती. त्यावेळेस जी काय अर्थव्यवस्था होती त्याच्यावर शेतीरीत आधारित लोकसंख्येचं प्रमाण जवळपास 80% होतं. म्हणजे 35 कोटीच्या 80% म्हणजे साधारणतः 27-28 कोटी लोक जी आहेत ती शेतीवर आधारित होती. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 सालापासून नियोजन आयोग आले, पंचवार्षिक नियोजन व्यवस्था सुरू झाली. त्यातून भाकरा नांगलसारखी डॅम आली, अनेक कृषीविषयक योजना राबवण्यात आल्या, सिंचनाचे प्रकल्प राबवण्यात आले. इस्रोसारख्या संस्था, IIM, IIT अशा प्रचंड मोठ्या संस्था ज्या आहे निर्माण करण्यात आल्या. 1960 साली अणुस्फोट करण्यात आला, 1964 साली पोखरणला. आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेतून जात असताना एक नियोजनामध्ये आपण हे करण्यात आलं की जर आपल्याला जर प्रगतीच्या दिशेने जायचं असेल तर जगात जी प्रगत राज्य आहेत किंवा राष्ट्र जे आहेत त्याच्यामध्ये शेतीवर आधारित लोकसंख्येचं प्रमाण जेमतेम 3%, 4%, 5% आहे. अमेरिका असेल, युरोप असेल, जपान असेल, जर्मनी असेल ह्या ठिकाणी. तर आपल्यालाच शेतीवरचं अवलंबित रोजगारासाठीचं कमी करायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मग 1951 पासून आपण सातत्यानं प्रयत्न करत गेलो की शेतीतलं जे मनुष्यबळ आहे तर ते सेवा क्षेत्र किंवा औद्योगिक क्षेत्र याच्याकडे ते वळवावं. पण 2011ची जी काही जनगणना वगैरे झाली त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जवळपास 12 कोटी जी आहे ती निश्चित करण्यात आली. आता ती जवळपास 14-15 कोटीपर्यंत ती गेलेली आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार देखील 55% लोकसंख्या महाराष्ट्र राज्यातली ही शेतीवर आधारित आहे आणि देश पातळीवर जवळपास 70% लोकसंख्या आजही शेतीवर आधारित आहे. म्हणजे जे काही 140 कोटी जे आहे, 121 कोटी 2011 साली होती जनगणनेप्रमाणे, आता 140 कोटी झाली असेल. तर 140 कोटीपैकी 70% जर आपण विचार जर केला तर 14-42 हे 140 कोटीमधून 42 कमी केले, जवळपास आज 98 कोटी लोक आपल्या अर्थार्जनासाठी शेतीवर सरळ किंवा या रीतीने जे आहे ते अवलंबून आहे. म्हणजे जे 27 कोटी होते तर त्याचं प्रमाण जवळपास 100 कोटीपर्यंत वाढलं. जवळपास 4पट लोकसंख्या जी आहे तर ती वाढली. महाराष्ट्र राज्यामध्ये सरासरी भूधारणा 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झालं त्यावेळेस जवळपास 4 हेक्टर आणि 26 आर होती प्रति कुटुंब जमीन धारणा. ती आता कमी होत 1 हेक्टर आणि 21 आर. तमाम महाराष्ट्र राज्य हे अल्पभूधारक झालेलं आहे. आता हे अल्पभूधारक शेतीचे अनन्यसाधारण असे प्रश्न आहेत, परंतु जे आपण विकासाचे ठरवलेले होते निकष त्या अनुषंगाने काही घडलं नाही. त्याच्यामुळं आज देखील आपला सर्वांगीण विकास जर साध्य करायचा असेल तर शेतीला ऊर्जितावस्था असण्याशिवाय पर्याय नाही आहे. परंतु झालं असं की 1947 साली जे आहे तर GDP मधला शेअर आहे शेती क्षेत्राचा जो खूप मोठ्या प्रमाणात होता, जो कमी होत होत भारताच्या पातळीवर जवळपास तो 16-17% आला. महाराष्ट्र राज्यामध्ये जेमतेम 11% शेतीचा वाटा आला. म्हणजेच काय की 55 लोकांना 11 रुपये उत्पन्न मिळतं आणि उरलेल्या 45 लोकांना 89 रुपये उत्पन्न मिळतं, म्हणजे जे शेती व्यतिरिक्त आहे. त्याच्यामुळे साहजिकच त्या क्षेत्राचा विकास होत गेला आणि शेती क्षेत्र हे सतत कमी होत गेलं. जेणेकरून ज्याला आपण म्हटलं जायचं की कापूस जे आहे पूर्वी 1960 साली वगैरे 1 क्विंटल कापसाबरोबर 1 तोळा सोनं होतं. आज सोनं पोचलं 1,30,000 रुपयावर आणि कापूस राहिला आपला 7 आणि 8,000 रुपयावर. त्याच्यामुळं तुझे जे शोषण आहे ते प्रचंड झालेलं आहे. ते शेतीमधलं जसं आपण शेतकऱ्याचं शोषण झालं तसं शेतीचं देखील शोषण झालं. शेतीचं शोषण असं झालं की पूर्वी जे आहे आपण नैसर्गिक शेती करत होतो. म्हणजे दुसरं महायुद्धाच्या पूर्वी कोणतीही रासायनिक खतं नव्हती, रासायनिक बियाणं नव्हती, संकरित वाण नव्हते, काय नव्हते. दुसरं महायुद्ध झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात दारुगोळा निर्माण करणारे कारखाने निर्माण झाले. आता त्या क्षमतेचं करायचं काय, युद्ध थांबली तर त्यातलं जे बाय प्रॉडक्ट म्हणून जे आहे तर फर्टिलायझर चौगम झाला, मग युरिया झाला, सुपला झाला, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश ही खतं आली. 1965 सालापासून आपल्या देशामध्ये हरित क्रांतीची बीजं रोवली गेली. हरित क्रांती म्हणजे काय, एक तर पिकांचे संकरित वाण आले. मग पहिल्यांदा बाजरीचा संकरित वाण आला, ज्वारीचे संकरित वाण आले, कोऑर्डिनेटेड सॉर्गम हायब्रिड ते आले. आणि नंतर मग सोनालिका, कल्याण सोना सारखे गव्हाचे आले. नॉर्मल बोरलॉंग जे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ होते त्यांच्या माध्यमातून मग गव्हाचे बुटके वाहन आले आणि हरित क्रांती झाली. आणि ज्यावेळेस 35 कोटी लोकसंख्या होती त्यावेळेस आपला देश आपली भूक भागवण्यासाठी परदेशावर अवलंबून होता. त्याला म्हणतात PL 480 करार. अमेरिकेबरोबर जो करार झाला होता तो PL 480 पब्लिक लॉ 480 म्हटलं जायचं. काय होता हा पब्लिक लॉ 480? तर आपल्यासारखी जगात जी काही भूगोळी राज्य आहेत किंवा राष्ट्र आहेत तर त्याच्याकरता अमेरिका त्यांना धान्य द्यायचं, पण ते काही फुकट नव्हतं देत. त्याची टर्म्स होती की आता आपल्याला इंटरनॅशनल ट्रेड जर करायचं असेल तर डॉलरमध्ये करावा लागतो.
म्हणजे आता जर आपण अमेरिकेला काही वस्तू जर विकली याच्यामध्ये, तर अमेरिका डॉलरमध्ये जे आहे आपल्याला पैसे देणार, आणि अमेरिकेने काही आपल्याकडे ॲपलचा फोन जर घ्यायचा झाला अमेरिकेतनं इकडे इम्पोर्ट जर केला, तर आपल्याला रुपयामध्ये नाही, आपल्याला डॉलरमध्ये द्यावा लागतो पैसा याच्यामध्ये. पण त्या पब्लिक लॉ ऑथॉरिटी खाली असं केलं की तुम्ही तुमच्या देशाच्या करन्सीमध्ये अन्न खरेदी करू शकता, म्हणजे आपण रुपयामध्ये अन्न खरेदी करू शकतो आणि रुपया अमेरिकेला देऊ शकत होतो. आणि त्यावेळेस जे आहे तर अन्नाची दशा इतकी भयानक होती की 1943 साली म्हणजे भारत स्वतंत्र व्हायचे जर आधारी बेंगॉलमध्ये जे आहे ते पॅडीवर ब्लास्ट नावाचा रोग पडला आणि त्याच्यामध्ये भूकबळी झाली. किती भूकबळी व्हावेत? जवळपास 25 ते 30 लाख लोक भूकबळी झाली. इट इज बियॉन्ड इमॅजिनेशन की दिस हॅज हॅपन. त्याच्या आधी जर तुम्ही जर गेला 1876ला वगैरे, तर देर इज कॉल्ड द डेक्कन फेमाईन, याच्यामध्ये द ग्रेट फेमाईन. साऊथ इंडियामध्ये जे आहे दुष्काळ पडला होता, ज्याच्यामध्ये जवळपास 50 लाखाहून जास्त लोक मृत्युमुखी पडली होती पुण्यामध्ये आणि संपूर्ण बेलारी वगैरे संपूर्ण परिसरामध्ये 1876मध्ये. 2 वर्ष सातत्यानं दुष्काळ होता. त्यावेळेस आपले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे त्यांनी त्या दुष्काळावर प्रबंध लिहिला. त्या दुष्काळावर जे आहे फेमाईन कमिशन ब्रिटनमधनं आलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्यापुढे कैफियत मांडली याच्यामध्ये 1881ला, आणि त्या घटनेतून मग आमचं जे कृषी खातं आहे 1883 साली जन्म झाला दुष्काळातून. दुष्काळ ही आपत्ती असते तशीच चांगली इष्टापत्ती पण असते म्हणतात काही लोकांसाठी. आजकाल म्हटलं जातं दुष्काळ इष्टापत्ती असते, विशेषतः कॉन्ट्रॅक्टर, टँकर सप्लायर वगैरे जे काय अनेक असतील मंडळी याच्यामध्ये, किंवा चारा छावणी पुरवठा करणारे असे. तर तसं जे आहे त्या दुष्काळातून एक झालं की कृषी विभागाचा जन्म 1883 साली झाला. जवळपास म्हणजे 1983ला 100 वर्ष वगैरे पूर्ण होऊन गेली. तर सांगायचं तात्पर्य आहे की शेती हा आपल्यासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा विषय आहे. तर 1965 साली आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी जे आहे संकरित वाण वापरायला लागलो, आपण खतं वापरायला लागलो. खतं जी आहे पूर्वी वापरायची नाही लोक. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की नवीन कोणतीही गोष्ट स्वीकारताना माणूस किती रिटार्डंट असतो. दॅट इज कॉल्ड इनर्शिया, इंग्लिश टर्म आहे इनर्शिया, की अनलेस अंटिल यू पुट अ फोर्स टू अ सर्टन ऑब्जेक्ट, ते ऑब्जेक्ट स्वतःची जागा बदलत नाही. तो तांब्या जो आहे त्याला फोर्सने आपण उचलल्याशिवाय तो काही स्वतःहून तो हलत नाही. इट इज कॉल्ड इनर्शिया. तो इनर्शिया जसा त्या वस्तूमध्ये तसा इनर्शिया आपल्यामध्ये पण असतो, आपल्या मानसिकतेत पण असतो की आपण नवीन गोष्टी स्वीकारायला सहसा तयार होत नाही. 1853-54 साली रेल्वे सुरू झाली भारतामध्ये, मुंबई ते ठाणे, आणि पहिल्या रेल्वेला पे करायला लागायचे 25 पैसे. पण कोण पे करायचं? सरकार पे करायचं. कुणाला पे करायचं? जो रेल्वेत बसतो त्याला पे करायचं. मानधन, बा रेल्वेत बस म्हणून. लोक रेल्वेतच नाही बसायची, पळून जायची रेल्वेपासून याच्यामध्ये, की तू बस, रेल्वेत बसायला आला हे 25 पैसे तुला. याच्यामध्ये 25 पैसे त्यावेळेची व्हॅल्यू बघा, म्हणजे किती, आज जवळपास 5-7 हजार रुपयापेक्षा जास्त जी व्हॅल्यू आहे. केरळ रेल्वे बसायला नाही तर त्यांना लोक सांगायचे ह्या आघाडी कुठून येतात, दूरदेशात सोडून देतील समुद्रामध्ये, परत माणूसच येत नाही, लोक बसायचीच नाहीत. तसं झालं होतं. हे संकरित आल्यानंतर वसंतराव नाईक जे आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, आणि हे संकरित वाहनं तयार करण्याचं उत्पन्न लोक लावतच नव्हती. संकरित वाहन बिलकुल नाही. त्याच्यामुळे निरनिराळे रोग होतात, हे होतात याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे ते अजिबात खायचे नाही. ही खतं लोक दिली तरी फेकायची नाही. मग ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचं काम काय होतं? ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडं 68-69-70 साली ट्रक्स होते. त्या ट्रकमध्ये युरिया, SSP, म्युरेट ऑफ पोटॅश भरायचं, आणि आमचे सहाय्यक कृषी अधिकारी वगैरे गावाला जाऊन रात्रीचीच रस्त्याच्या कडेला खतं फेकून द्यायचे वावरांमध्ये, लोकांना न माहिती. आणि लोकांना 7-8 दिवसानंतर सगळं हिरवगार झाल्यानंतर दिसायचं. मग लोकांना कळायला लागलं की अरे इथं युरियामुळे हिरवगार झाले आणि उत्पन्न वाढले, वाढ चांगली होती. आणि नंतर लोक इतकी वापरायला लागली की आता त्यांना कासार ओढावला होता, अरे नको वापरू नको वापरू, फार आता वाटोळ करून टाकलं ते शेतीचं. त्याच्या आधी जे आहे आपल्या जनावराचं शेण वगैरे पडायचं, याच्यामध्ये काडी कचरा पडायचं, त्या जमिनी सजीव होत्या. नंतर जसं लोकांना कळलं की युरियाची 1 गुणीने 2 पोती वाढतंय, आणि युरिया स्वस्त आहे कारण कंट्रोल फर्टिलायझर आहे. 2000 रुपयाची गुण आपल्याला 300 रुपयात मिळते. 1700 रुपये प्रत्येक गुणीपाठीमागे शासन सबसिडी देते. 1.5 लाख कोटीची सबसिडी खतावर शासन खर्च करते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. ती खतं आता टाकू नको, त्याचा निर्बंध वापर केला, जे मी मगाशी सांगितलं की पॉयझन. त्याच्यामुळे झालं काय की आपण जमिनीमध्ये जे काही जीवाणू वगैरे आहेत त्यांच्यासाठी जे खाद्य, सेंद्रिय पदार्थ, शेणखत, ते टाकायचं विसरू गेलं. आता मिळू शकत नाही, आणि त्या ठिकाणी सोपा मार्ग पकडला की बाजारात जायचं, गोण आणायची आणि टाकून द्यायची. पण त्याच्यामुळे जमिनीचा फटीक आला. फटीक म्हणजे काय? जे शेतीमध्ये आहे त्यांना कळतं की बैल बसतो म्हणजे अवताला झोपलेला बैल चालतो चालतो चालतो, आणि नंतर तो दमतो, दमल्यानंतर तो बसतो. सुरुवातीला काय करतो, अवताला बैल चालावा म्हणून शेतकरी जो आहे चापकानी फटके मारतो, परने त्याला टोचतो. ते टोचलं की जरा तो पळतो थोडासा नवीन ऊर्जा घेऊन. पण नंतर एक अशी अवस्था येतो की तो त्याला रिस्पॉन्स द्यायला, तो बसतो, आणि मग त्याची शिफ्टी पिरगळली, पराने टोचलं तरी तो उठतच नाही. मग शिवाळच काढावी लागते, मग त्याला सोडावा लागतो. तशाच जमिनी आपल्या आता बसल्यासारख्या झालेल्या आहेत
याच्यामध्ये. आता तुमच्या खताला ते रिस्पॉन्स देत, युरिया टाक मी नाहीच वाढत. ऊसाचं जे आहे ना 40-50 टनाचं एकरी पुढं आम्ही जातच नाही याच्यामध्ये. कारण जे सेंद्रिय कर्ब जे आहे ना तर ते त्यातलं कमी झालं. हा त्यातला दुष्परिणाम झाला हरित क्रांतीच्या याचा जो आहे दुष्परिणाम झाला. पाण्याचा सोर्स जे पोल्युटेड झाला. आज जर तुम्ही पुणतांब्याला जर गेलात, नगर जिल्ह्यातलं चंद्रकांत बाराते वगैरे होते, नगरचे काय असतील लोक, पुणतांब्यामध्ये तुम्ही पाणी नाही पिऊ शकत. प्रत्येक घरामध्ये ॲक्वागार्ड नसतं, तिथं डिसॅनिटेशन युनिट आहे. किमान ₹1,00,000 खर्च असतो. प्रत्येक घरात तुम्हाला दिसेल की इतकं क्षारयुक्त पाणी आहे की ते क्षारयुक्त पाणी पिलं तर माणसं एकदम आजारी पडून जातील. तर प्रत्येक घरात त्या पाण्यातले क्षार कमी करणार जवळपास ₹1,00,000 युनिट आहे. तेवढा खर्च करायला लागतो ते शुद्ध पाणी मिळवण्याकरता. याच्यामध्ये तो सोर्स पोल्यूट झालेला आहे. हवा, पूर्वी हवा नाही विकली जायची याच्यामध्ये, आता हवा विकली जाते. म्हणून तर संपूर्ण धनदानके जे आहेत सगळे कोकणात पडत आहेत, जुन्नरमध्ये येत आहेत. कशा करता? शुद्ध हवे करतात. मग जीवधन किल्ल्याच्या तिथं रिसॉर्ट बांधतील, राहतील, डोंगरावर कुठंतरी राहतील. याच्यामध्ये हा पैसा एवढा करोड रुपये माणूस कशा करता खर्च होईल? त्या ठिकाणी जो भात शेती उत्पादन करणारा शेतकरी होता तो तर लंगोटीशिवाय बाकी काही घालू शकला नव्हता. भीमाशंकरच्या खोऱ्यात जा, आहुप्याला जा, याच्यामध्ये माळीनला जा, नाही. पण आता सगळे धंदाणके तिकडे जायला लागले हवेसाठी. कारण ते पोल्युटेड हवेमुळे जे आहे त्याला देखील आता महत्त्व प्राप्त झालं. त्या ठिकाणी देखील जमिनीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात व्हायला लागले, लोक जमिनी घ्यायला लागले याच्यामध्ये. तर जमिनीचं सेंद्रिय कर्बाचं हे झालेलं आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये काही उपाययोजना करणं गरजेचं आहे, त्याचा फटीक घालवण्याकरता गरजेचं आहे. याच्याकरता कृषी विभागाच्या काही योजना आहेत. त्याच्यामध्ये नैसर्गिक शेती अभियान आता केंद्र पातळीवर सुरू झालेलं आहे, सेंद्रिय शेती अभियान सुरू झालेलं आहे की जेणेकरून जैविक घटकांचा पुनर्वापर जे आहे ते शेतीमध्ये झाला पाहिजे आणि त्याच्यातून जमिनीची उपजाऊ क्षमता ही राहिली पाहिजे. आपल्या सगळ्यांना खूप काही हे असतो की आता या ठिकाणी आहे की मी शाकाहारी आहे, शाकाहार मांसाहार आपल्याकडे डिबेट खूप चालतं. आपण शाकाहारी माणूस म्हटलं की त्याला 50% स्वर्गाचा दरवाजा उघडाच देतो याच्यामध्ये, आणि मांसाहारी म्हटलं की त्याकरता कायमस्वरूपी बंद करतो याच्यामध्ये. परंतु आपण विचार करत नाही. 7वी-8वी मध्ये शिकलो आहे आपण, इग्लू शिकलो, आपण ट्युपिक शिकलो, आपण अलास्का शिकलो, आपण टुंड्रामधले कुत्र्याची गाडी शिकलो स्लेजमध्ये. त्या ठिकाणी केवळ वर्षभर बर्फ आहे, तर त्या ठिकाणी केवळ सील, वॉलरस, रेनडियर, बस, दॅट्स इट. याच्यामध्ये खायला सील वालरस, दिवा पेटवायला सील वालरस, बर्फाचं घर ज्याला आपण इग्लू म्हणतो आणि उन्हाळ्यातलं घर ज्याला आपण ट्युपिक म्हणतो. त्या ठिकाणी माणसाचं सर्वायवल नाही. भारताच्या बाहेर गेल्यानंतर हा कन्सेप्टच नाही याच्यामध्ये. व्हेर इज व्हेज ऑर नॉन व्हेज, आपण खूप त्याच कन्सेप्टमध्ये अडकून पडलेलो आहोत याच्यामध्ये. केवळ खाणं हा एकदम निम्नस्तरीय भाग आहे, त्याच्यापासून आपण दूर केलं पाहिजे, विज्ञानावर आपण फोकस केलं पाहिजे याच्यामध्ये. तर ते जे आहे बेसिकली की आपण जे अन्न खातो याच्यामध्ये, अनेक शाकाहारी लोक म्हणतात की काय खातो, उपासाला काय खातो, आपण दही खातो. आता जे शास्त्राचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे व्हॉट इज मीन बाय कर्ड. कसं काय म्हणतं दही? इट इज 100% बॅक्टेरिया. 1% नाही, 100% बॅक्टेरिया. तुम्ही मोबाईलमध्ये जा, गुगल करा, यूट्यूबला टाका, शो मी द लॅक्टोबॅसिलस इन द कर्ड. तुम्हाला दिसेल की हजारो जीवाणू असे वळवळ 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 आपल्या दृष्टीला दिसत नाही, म्हणजे ते नाही येत नाही, इट इज देअर याच्यामध्ये. आपलं पोट जे आहे ना त्याच्यामध्ये गट बॅक्टेरिया असतात. आपण खातो ना अन्न, आपल्याला जर इगो असेल कोणाला की ते अन्न मी खातो आणि मी पचवतो, तर तो इगो चुकीचा आहे. आपण नाही पचवत अन्न. आपल्या पोटातले जे काही बॅक्टेरिया आहेत ना ते पचवतात अन्न. आपले जे आतड्याचं जे पटल आहे त्यातून फक्त अन्नरस शोषला जातो. तसं आहे की जमिनीमध्ये आपण काही टाकल्यानंतर जमिनीची जी झाडाची जी मुळं आहेत ना त्यांना काही तोड नाही दिलं, ते काही जाऊन खात नाहीत याच्यामध्ये. तर हे जे जीवाणू आहेत तर ते जीवाणू जे आहेत तर त्या ठिकाणी आयोनिक फॉर्ममध्ये त्याचं कॅटायन्स आणि अनायन्समध्ये रूपांतर करतात, लिक्विड फॉर्ममध्ये, आणि ऑस्मॉटिक प्रेशरनी आहे झाडाची मुळं जी आहे ते पाणी शोधतात. पाण्याबरोबर तुमचं नत्र, स्फुरत, पाला जातं आणि ऑस्मॉटिक प्रेशरनी ते पानापर्यंत टर्गर प्रेशरनी पोहोचवलं जातं आणि पानातून जे आहे ते स्टोमॅटो वाटे पाणी फेकलं जातं, जेणेकरून झाडाची वातानुकूलन सिस्टीम राहते आणि त्यातून झाड उत्पादन करतं याच्यामध्ये. इट इज ऑल ड्यू टू बॅक्टेरिया. जमिनीतले बॅक्टेरिया मृत झाले, सजीव सृष्टी मृत झाली. बॅक्टेरियाचं खूप महत्त्व आहे जमिनीमध्ये. आणि त्याच्या बॅक्टेरियाचं खाद्य काय आहे तर सेंद्रिय कर्ब. मग तुम्ही ताक करा, धैंचा करा, जमिनीतला जो काडी कचरा आहे तो जाळणं हे मोठं पाप आहे याच्यामध्ये, सामाजिक पाप आहे. कोणताही काडी कचरा, मग ते ऊसाचं पाचट असेल किंवा कोणताही काडी कचरा असेल, तर त्याचं आपण सेंद्रिय कर्बामध्ये रूपांतर केलं पाहिजे. हा एक मेसेज आपल्या माध्यमातून जो आहे तो सगळ्यांपर्यंत तो गेला पाहिजे की त्याचा वापर झाला पाहिजे. दुसरं आहे की आजच आलं सोयाबीनचा भाव काय चालू आहे? 4,000 रुपये, 3,000 रुपये मार्केटमध्ये आलं ना सोयाबीन. याच्यामध्ये सोयाबीनची MSP किती आहे? 5,350 रुपये. खरेदी केंद्र नाही आहे याच्यामध्ये. खरेदी केंद्र म्हटलं तर ते म्हणतं नॉन FAQ आहे, फेअर ॲव्हरेज क्वालिटीचं नाही आहे, नाही खरेदी करत याच्यामध्ये. आणि सोयाबीनचं बियाणं कसं आहे? 150 रुपये किलो, 15,000 रुपये क्विंटल याच्यामध्ये.
आणि सोयाबीनचा भाव 3,000 रुपये क्विंटल. आजच आमच्या फार्मर्स ग्रुपवर होतं. मग म्हणतो तुम्ही सोयाबीन हे सरळ वाण आहे, ते काय हायब्रिड नाही. हायब्रिड वाण तुम्हाला दरवर्षी नवीन घ्यावं लागतं. सोयाबीन तुम्ही घरचं बियाणं का नाही वापरत? शेतकरी समूहाने जे आहे, एखाद्या गावामध्ये जे आहे चांगलं बियाणं विद्यापीठाकडनं फाउंडेशन सीड आणून त्याचं जर केलं तर गावातल्या गावात तर आपलं 1,500 रुपयाच्या ऐवजी किंवा 15,000 रुपयाच्या ऐवजी आपलं त्या ठिकाणी 10,000 रुपये वाचणार आहेत ह्याच्यामध्ये. तर जगामध्ये कोणतंही बाजार जो आहे तो गिव्ह अँड टेक याच्यावर अवलंबून आहे, की कोण किती, म्हणजे मागणी आणि पुरवठा याच्यावर अवलंबून आहे. तर त्या कुणीही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढीव भाव देणार नाही. तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला उत्पादन खर्च कमी करायला पाहिजे. त्यासाठी बियाणं जे आहे ते शक्यतो आपल्या गावामध्ये शेतकरी गटाच्या माध्यमातून, महिला बचत गटांच्या माध्यमातून केलं पाहिजे. विषय निघाला महिला बचत गटांचा. आता पुण्याहून येता येता ह्या कार्यक्रमाकरता मी आलो. किमान मी 5 ठिकाणी जाऊन आलो. मी राज्याचा कृषी संचालक आहे. कृषी प्रक्रिया कोणत्याही शेतमाला थेट विकण्यापेक्षा त्याच्यावर प्रक्रिया करून जर विकलं तर तुमचं मूल्य लगेच दुप्पट होतं. नुसता हरभरा विकण्यापेक्षा हरभऱ्याची डाळ विकली तुमचं मूल्य दुप्पट होते. नुसता गहू विकण्यापेक्षा त्याचं 20 किलोच्या पोत्यात बॅगिंग करून विकला जवळपास 1.5 मूल्याने तो विकला जातो. याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ विकण्यापेक्षा हरभऱ्याचं बेसन करून विकलं हे झालं. उडीद विकण्यापेक्षा उडदाची डाळ विकली तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये बाजारभाव आहे. तर ही जी काही प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेसाठी आपण अनुदान देतो. किती अनुदान देतो आपण? 35% 10 लाख रुपयापर्यंत अनुदान देतो. महाराष्ट्र राज्य देशात 1 क्रमांकाचं राज्य आहे की ज्या देशामध्ये आत्तापर्यंत 22,000पेक्षा जास्त प्रकल्पांना आपण सबसिडी दिलेली आहे. 10 लाखापर्यंत सबसिडी दिलेली आहे. कोणता इंडिव्हिज्युअल. आता ह्या महिला भगिनी वगैरे आहेत, ही आहेत. आता उमेद आहे म्हणजे MSIL महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन, त्याच्या माध्यमातून बचत गटांना सहाय्य केलं जातं. त्यांचा उद्योग व्यवसाय वाढावा म्हणून जे आहे आम्ही त्यांना बीज भांडवल देतो. एका गटाला आम्ही 4 लाख रुपये देतो फुकट. काय हा अंडरटेकिंग नाही, काय नाही. उमेदमार्फत ते गट रजिस्टर झाले की त्यांना कृषीविषयक व्यवसाय करण्यासाठी 4 लाख रुपये देतो. गटाला नसेल करायचा, महिलेला करायचा असेल तर तिला 40,000 रुपयाचं बीज भांडवल वापरायला मिळतं याच्यामध्ये. त्याच्यातून तिने सक्षम व्हावं. आता आम्ही या ठिकाणी ओझरमध्ये 2 बघितलं. इथं मांडे म्हणून आहे, इथून 1-2 किलोमीटरवर. तिथे एक मुलगी आहे ती केक तयार करते. ओतूरला तिचं दुकान वगैरे आहे. याच्यामध्ये तिला तर आपण जवळपास 1-7-8 लाख रुपये सबसिडी दिली आहे. आज ओतूरमध्ये नारायणगावमध्ये तिचं केक आहे. महिला साधारणतः 1-1.5-2 लाखाचा ते बिझनेस करते. चांगल्या प्रकारचं अर्थार्जन करते. आता येता येता आम्ही ह्या ठिकाणी एका महिला गटाला भेटलो. काय नाही ती काय करते, फक्त ऊसाचा रस काढते. इथं परीटवाडी म्हणून आहे ओझरच्या तिथं. ऊसाचा रस काढते. याच्यामध्ये हार्डली ते 1.25 लाखाचं युनिट आहे. 50,000 रुपये तिला सबसिडी मिळाली 30%. आणि पापड मेकिंग एक आहे आणि दुसरं तिने इन्स्टंट आईस्क्रीमचं मशीन आहे. म्हणजे इथं दूध टाकायचं आणि तिथं प्रीमिक्स टाकलं की लगेच 2 मिनिटामध्ये आईस्क्रीम तुम्हाला रेडीमेड तयार होतं. पाहिजे त्या फ्लेवरचं, मँगो फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर. आता इथंच आहे जवळ 1-1.5 किलोमीटरवर आहे याच्यामध्ये. त्याच्यातून जवळपास 20-25 रुपये महिन्याला ते कमवतात. घरच्या घरी शेती आहे पाठीमागं, तसंच कमवतात. अशा प्रकारचा उद्योग व्यवसाय जर करायचा असेल तर त्याला अजिबात काही अडचण नाही आहे. एखाद्याला उद्योग व्यवसाय करायचा आहे, त्याला ज्ञान नाही आहे, त्याला ज्ञान आम्ही देतो. त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक जिल्ह्याला प्रशिक्षण संस्था नियुक्त केलेल्या आहेत. 3 दिवसाचं प्रशिक्षण असतं. निवासी नसतं, यायचं जायचं. प्रशिक्षण फुकट. याच्यामध्ये जेवण फुकट. यायचे जायचे म्हणून दर दिवसाला 250 रुपये भत्ता दिला जातो प्रत्येक व्यक्तीला. इथून तुम्ही KVK नारायणगावला गेलो तरी 750 रुपये 3 दिवसाचं प्रशिक्षणाचा भत्ता देतो त्याच्यातून त्या उद्योगाचं त्याचा जर प्रेरणा तयार झाली तर त्याला उद्योगाचं प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा, बँकेतून कसं लोन मिळवायचं याच्याकरता आमचे DRP असतात, डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन. याच्यामध्ये की ज्याला याच्या संदर्भामध्ये ज्ञान असतं तो तुम्हाला मदत करतो. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा, बँकेमध्ये जायचं. बँकेत तुम्ही 100 रुपयाच्या प्रोजेक्टमध्ये तुमचे 20 रुपये टाकले याच्यामध्ये की बाकीचं 80 रुपये बँक लोन मंजूर करतं. बँकेने तुमचे 35 रुपये डिस्बर्स केले का लगेच पोर्टल अपडेट केलं की 2 महिन्यामध्ये जे आहे ती सबसिडी तुमच्या बँक अकाउंटला जमा होऊन जाते. राहते 30-35 रुपये तुम्हाला फेडायचे असतात ओरिजिनल याचे, त्याच्यावरचं व्याज फेडायचं. खूप चांगलं आहे. अनेक कडधान्याचे युनिट त्याच्यामध्ये तयार झालेले आहेत, अनेक मसाला प्रक्रियेचे युनिट त्याच्यामध्ये तयार झाले आहेत, अनेक पापड मेकिंग, अगदी ज्यूस मेकिंग याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकांनी याच्यात फायदा घेतला आहे. मला असं मत आहे की प्रत्येक गावोगावी असे हजारो युनिट जरी तयार झाले तरी त्यांना अनुदान देण्याइतपत क्षमता या योजनेमध्ये आहे आपलं महाराष्ट्र राज्य. तर या निमित्ताने तो देखील आहे. कारण शेवटी आपल्याला आर्थिकदृष्ट्या त्याला सक्षम करायचा आहे. जो समाजातला उपेक्षित घटक आहे, ज्याच्यासाठी आपण भांडतोय, झगडतोय, त्याला आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं आहे. तर हे जे काही प्रक्रिया जे आहे ते प्रक्रिया आपण देऊ शकतो. 1.5-2 लाखाची युनिट जरी दिली तरी 50,000 रुपये त्यांना सबसिडी मिळू शकतो. सीड कॅपिटल तर फुकट त्यांना 40,000 रुपये वापरायला मिळतात उमेदच्या माध्यमातून. त्या उमेदच्या माध्यमातून पुण्यासारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांना शॉप्स वगैरे दिले जातात. याच्यामध्ये 8-10 दिवसाकरता की तुमचा माल तुम्ही तो विका. ते प्रक्रिया युनिटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे. दुसरा प्रक्रिया युनिट असं आहे की तुम्ही शेतकऱ्याची उत्पादक कंपनी स्थापन केली.
1-1.5 हेक्टर जमीन काही तुम्हाला आर्थिकदृष्ट्या जी आहे ती सक्षम करू शकत नाही, तर एकत्रित शेती करणे याच्यामध्ये 5-50 लोक एकत्र आली, त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून एखादा डाळ प्रक्रिया युनिट, एखादा फ्रूट प्रोसेसिंगचा प्लांट जर टाकला तर त्याला जवळपास आपण 35% 3 कोटी रुपयापर्यंत सबसिडी देतो. आणि अशाच एका प्रक्रियेमध्ये आमच्या गावची जी गणेश दूध संस्था जी आहे, जी 9 लिटरनी सुरू झाली 1876 साली, त्या संस्थेचं आता बाळासाहेब म्हटल्याप्रमाणे जवळपास 35,000 ते 40,000 लिटरपर्यंत डेली कलेक्शन होतं. 1400-1450 गवळी त्या ठिकाणी करतात. नुसतं दूध विकून भागत नाही, ते दुधाचं पनीर केलं, दुधाचं खवा केला, दुधाचं बासुंदी केली, याच्यामध्ये दुधाचं तूप केलं. तर त्या ठिकाणी स्वतःच्या ब्रँडनी जर विकलं तर 4 पैसे उत्पादकाला जास्त 35 रुपयाच्या ऐवजी 40 रुपये मिळून देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आणि तसा 3 कोटीचा प्रोजेक्ट तयार केला, त्याला 1 कोटी रुपयाची सबसिडी आपण ह्या योजनेतून दिली. मॅक्झिमम 3 कोटीपर्यंत देऊ शकतो, पण एकदा 9 कोटीचा प्रोजेक्ट करायचा तर भविष्यात जर वाटला हा प्रोजेक्ट जर चांगला चालला तर भविष्यात त्याचं एक्सपेन्शन करू, 9 कोटीपर्यंत करू याच्यामध्ये. तर या माध्यमातून ते म्हणजे समाजातला जो उपेक्षित घटक आहे त्याला सक्षमीकरणाची प्रक्रिया आहे. 3 कोटी रुपयापर्यंत त्याच्या सबसिडी आहे. याच्या पलीकडे जर गेलं तर मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रियेमध्ये जवळपास 50 लाख रुपयापर्यंत सबसिडी, 30% आहे परंतु 50 लाखापर्यंत सबसिडी आहे. तर या प्रक्रिया युनिटमध्ये जे आहे तर प्रचंड प्रमाणामध्ये पोटेन्शियल आहे. मला वाटतं की तुमचं हँड होल्डिंग सपोर्ट जो DRP आहे त्याला देखील तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट करायला किंवा मार्गदर्शन करायला 5 पैसे द्यायचे. आम्ही देतो त्या DRPला 20,000 रुपये एका प्रोजेक्टचं. एक प्रोजेक्ट जर त्याने जर केला, जर तो लोन सँक्शनपर्यंत गेला तर 10,000 रुपये देतो. आणि त्याचं फॉर्मलायझेशन झालं. फॉर्मलायझेशन म्हणजे काय, याच्यामध्ये की त्याने FSSAIचं लायसन घेतलं, उद्यम प्रमाणपत्र वगैरे घेतलेलं आहे आणि तो व्यवस्थित पॅकिंग वगैरे ब्रँडिंग करून विकायला लागला तर ते फॉर्मलायझेशन कंप्लीट झालं तर 10,000 रुपये त्याला आपण देतो. अशा प्रकारे त्या DRPला जो उद्योजक आहे त्यांनी काहीही द्यायचं नाही आहे. त्याला प्रशिक्षण आपण मोफत देतो, त्याला हँड सपोर्ट आपण मोफत देतो. त्यांनी फक्त उद्योग तो व्यवस्थितरित्या जो आहे तो करायचा आहे ना. असे खूप चांगले यशस्वी उद्योजक जे आहे ते करतायत. तुम्हाला सांगतो, नाना पवार म्हणून आहे पंढरपूर, मला 2016 साली तो सायकलवर गारीगार विकत होता. याच्यामध्ये तुम्ही जर कधी पंढरपूरला गेलात किंवा पंढरपूरचं कोणी आहे का इथे? हां, तुम्हाला नाना कुल्फी माहिती आहे? हां, 2016ला जो माणूस 200 ते 300 कुल्फी बनवतात, तर आज तो माणूस 25,000 कुल्फी दिवसाला बनवतो. त्याच्या युनिटला मी भेट देऊन आलो. 10 रुपये कुल्फीचा रेट आहे. 2.5 लाख रुपये त्याचं डेली टर्नओव्हर आहे, वार्षिक टर्नओव्हर त्याचा 6 ते 7 कोटी आहे. नुसतं कुल्फी विकून होऊ शकतो याच्यामध्ये, एवढं पोटेन्शियल. तुम्ही पंढरपुरात गेला तर नाना कुल्फी एकदम फेमस ब्रँड आहे. मी पण खाल्ला, मलाही कुल्फी आवडते. मी मुंबईमध्ये पारशी डेअरीची कुल्फी खाल्ली. मुंबईचं कोणी असेल तर त्यांना माहिती असेल, पारशी डेअरी गिरगाव चौपाटीला आहे. म्हणजे सगळ्या कुल्फीमधला तो बेस्ट ब्रँड जो आहे तो पारशी डेअरीचा समजतो. जवळपास 200-250 रुपयाला कुल्फीचं पॅक मिळतं, खूपच कॉस्टली आहे. आणि याची कुल्फी मी खाल्ली तर त्याच्या तुल्यबळ याची कुल्फी होती 10 रुपयामध्ये याच्यामध्ये. पण यांनी मुंबईला नेऊन विकली तर त्या लोकांनी त्याला नाकारलं. नको, हा आला तर आपलं मार्केट जाईल. 10 रुपये इतकी स्वस्त, इतकी आपली कुल्फी कोण घ्यायची, त्याला उभं नाही केला. पण हळूहळू तो वाढतोय याच्यामध्ये, त्याचं साम्राज्य तो पसरवतो. खूप मोठा पोटेन्शियल आहे. आज करमाळ्याच्या ठिकाणी इंदापूरला आम्ही त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज दिलेलं आहे. त्या कोल्ड स्टोरेजमधनं 1,000 कंटेनर केळीचे एक्सपोर्ट झाले. जे कोल्ड स्टोरेज नव्हतं त्याच्यामुळे करमाळा बाकी भागामध्ये जे केळी वगैरे सगळ्या मिडल ईस्टमध्ये एक्सपोर्ट व्हायचे नाहीत, त्या ठिकाणी एक्सपोर्ट, त्याला आपण 50 लाख रुपयापर्यंत सबसिडी दिली. अशा प्रकारच्या खूप प्रक्रिया उद्योजकाच्या योजना आहेत. तर त्याचा आपण लाभ जो आहे आपला शेतकरी घेऊ शकतो, त्यातून सक्षम होऊ शकतो. दुसरी जी आहे, शेतकऱ्यांच्या शोषण कशावर होतं, सर्वात जास्त शोषण होतं बियाण्यामध्ये. बोगस बियाणं. बोगस बियाणं म्हणजे त्याला बियाणामध्ये 2 प्रकारचे असतात. एक तर सर्टिफाईड बियाणं, प्रमाणित बियाणं. दुसरं ट्रुथफुल बियाणं, सत्यतादर्शक बियाणं. ट्रुथफुल म्हणजे काय, माझ्या विश्वासावर मी म्हणतो ही म्हैस 20 लिटर दूध देते, तू विश्वास ठेवला, गेला घेऊन लाखभर रुपयाला, गेल्यानंतर 2 लिटरही देत नाही याच्यामध्ये. पण काय त्याचं चालत नाही, कारण कायदेशीर त्याला काय संरक्षण नाही. मी म्हटलं बा, मी विश्वासावर म्हटलं, विश्वास तोंडी. पण जर सर्टिफाईड जर केलं की ही जी म्हैस आहे ही 20 लिटर दूध देईल याच्यामध्ये, आणि तो घेऊन गेला जर 2 लिटर जर दिली, तर तो कायदेशीरित्या गुन्हा त्याच्यावर दाखल करू शकतो की यांनी सर्टिफाईड केलं होतं की ही 20 लिटर दूध देईल पण ते देत नाही. सर्टिफाईड बियाण्याच्या बाबतीमध्ये ज्या आहे कायदेशीर तरतुदी आहेत याच्यामध्ये. गुणवत्तापूर्ण बियाण्याच्या बाबतीमध्ये किंवा ज्याला ट्रुथफुल सीड म्हटलं त्याच्या बाबतीमध्ये कायदेशीर तरतुदी नव्हत्या. बियाणं लोक जे आहे, गरज पडली की समाजातले काही घटक आहे, जे लुटारू घटक आहे, बाजारातून धान्य खरेदी करायचं आणि बियाण्याच्या पॅकमध्ये घालून जे आहे ते विकून टाकायचं, बोळ्या शेतकऱ्यांना लुटायचं याच्यामध्ये. त्याच्यावर आता आपण नियंत्रण आणतोय. आपण साथी पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक उद्योजक जो आहे, जो बियाणे विक्रेता आहे, त्याला ते बियाणं कोणाच्या शेतामध्ये तयार झालं आहे, कुठं प्रक्रिया झाली आहे, कसं आलेलं आहे, याचा संपूर्ण गोषवारा जो आहे QR कोड येईल तुमच्या बियाण्याच्या पिशवीवर. तुम्ही आता ज्यावेळेस बियाणं घ्याल किंवा तुमची लोक घेतील तर त्यांना ते बघायला सांगा. तो QR कोड तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन केला की लगेच हिस्ट्री मिळते की आपण पेरत असलो सोयाबीन हे मध्य प्रदेशमधल्या झाबुआमध्ये कोणत्या गावामध्ये तयार झालेलं आहे,
कोणत्या सर्टिफाईड एजन्सीने तयार केलं आहे, कसं आलेलं आहे ते हे जजमेंट, किती बियाणं त्यांनी तयार केलेलं आहे. तर ही खूप याच्यामधले हे आहेत की जेणेकरून याचं शोषण कमी व्हावं, हा त्याच्यातला भाग आहे. दुसरा भाग आहे की तरी देखील शोषण होत राहणार. शोषण जर कमी व्हायचं असेल तर काय करावं लागणार आहे, आपल्याला संघटित प्रयत्न करायला लागणार आहे. म्हणजे संघाच्या माध्यमातून, गटाच्या माध्यमातून आपण एकत्रित बियाणं खरेदी केलं तर आपल्याला डिस्काउंटली जवळपास 20-25% कमी दराने मिळू शकतं. कीटकनाशकं आपल्याला कमी दराने मिळू शकतात. आणि ज्यावेळेस 50 लोकांना एखादी गोष्ट विकायची तो फसवण्याचं सामर्थ्य जे आहे, साहस कंपनी करणार नाही. कारण एकाच आलं तर मोर्चे 50 लोक घेऊन येतील आणि त्याचा मग मोठा राडा होईल. मात्र एकटा असेल तर एकट्याला माणसं जे आहे ते फसवतात. त्याच्यामुळे संघटन याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट शेतकऱ्यासाठी आपण करतोय ती आहे क्रॉप इन्शुरन्स, पीक विमा. मला वाटतं जो शेतकरी आहे त्याला पीक विमा माहीत नाही असं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तरी कोणी नसेल. ते पीक विमा राज्य पातळीवर मी बघतो मोठ्या प्रमाणात त्याच्या चर्चा देखील होतात. महाराष्ट्र राज्य देशातलं सगळ्यात मोठं पीक विमा राज्य आहे. 2016 पासून राज्यातील शेतकऱ्याला आपण 45,000 कोटी, तुम्हाला आकडा लिहिता येणं शक्य नाही आहे किंवा ऐकून आश्चर्य वाटेल, 45,000 कोटी, मी पुन्हा सांगतो, एवढं नुकसान भरपाई मदत राज्यातील शेतकऱ्यांना आपण केलेली आहे. योजनेमध्ये त्रुटी आहेत, त्रुटी नाहीत असं नाही, कारण ती एरिया इंडेक्सेशन बेसिस राबवली होते, महसूल मंडळ तत्वावर राबवली जाते, प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल नाही. पण ते इंडिव्हिज्युअल लेवलला स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्याच्या माध्यमातून जे आहे ते राबवली गेली. हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात गेली. शेतकऱ्यांनी किती भरले पीक विम्यासाठी? शेतकऱ्यांनी भरले 5,300 कोटी. 5,300 कोटी शेतकऱ्यांनी भरले आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली ती 45,000 कोटी. सतत रडून उपयोग नाही आहे. काही ठिकाणी कमी जास्त त्याच्यामध्ये असतील, परंतु शेतीची अर्थव्यवस्था सुधारण्यामध्ये ह्या योजनेचा प्रचंड मोठा वाटा जो आहे तो आहे. काय झालं याच्यामुळं? लोकांची होल्डिंग कॅपॅसिटी वाढली. आता हे जुन्नर तालुक्यातले जे शेतकरी आहेत, 2007-8 साठी आम्ही कांदा चाळीची योजना, अनुदान योजना आणली. त्याच्यामुळं पूर्वीचे व्यापारी लोक फक्त कांदा चाळायचे, आता इंडिव्हिज्युअल शेतकरी कांदा चाळ बनवून स्वतःचा कांदा साठवायला लागला, भाव मिळाल्यानंतर तो विकायला लागला. आहे का नाही जुन्नर तालुक्यातले शेतकरी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये? आज जवळपास 20 लाख मेट्रिक टनाचं कांद्याची स्टोरेज कॅपॅसिटी डिस्ट्रीब्युटेड तयार झाली याच्यामध्ये. शेतकरी सक्षम झाला, त्याच्याकडे होल्ड आला याच्या माध्यमातून. तशाच पद्धतीने जे आहे ते यामध्ये देखील होणं गरजेचं आहे याच्यामध्ये. तर शेतकऱ्यांनी संघटित होणं आणि एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. अजून एक तुम्हाला सांगतो की ब्रह्मदेव सरडे नावाचा माणूस आहे, युवक आहे, करमाळ्यामध्ये. काय करतो की आता मी सांगितल्याप्रमाणे जमिनी ज्या आहेत ना कमी झाल्या आहेत. माझं शेतीवर खूप प्रेम आहे, पण मला किमान लाखभर रुपये महिन्याला खर्च आहे. मुलांची शिक्षण आहे, फ्लॅटचं भाडं आहे, रेंट आहे, हे आहे, ते आहे, टेलिफोन आहे, लाखभर रुपये खर्च आहे. तेवढं उत्पन्न देण्याचं क्षमता तेवढ्या जमिनीमध्ये नाही आहे, 1-1.5 एकर जमिनीमध्ये नाही आहे. मग मी काय करतो, ते सोडतो आणि मी जरी BSc ॲग्रिकल्चर असलो तरी मी शेती सोडून मी नोकरी करतो. का करतो? कारण जी शाश्वतता नोकरीमध्ये आहे ती शाश्वतता मला शेतीमध्ये नाही आहे. मग माझ्यासारखे असे अनेक लोकांना शेती करायची आहे, परंतु ती शेतीचं खूप कमी आहे. त्याच्यामुळे ती शेती सोडून शहरामध्ये नोकरी करतात आणि गावाकडे जमीन आहे. पण गावाकडे जमीन जर भावाला द्यायची झाली कसायला, तर काय सांगावं, तो म्हणायचं वहीत माझी आहे, परत निघायचंच नाही बाहेर. जोपर्यंत रिटायर होत नाही तोपर्यंत भाऊ गोड बोलतो. दर दिवाळीला याला त्याला आल्यानंतर येतो, दादा ये याच्यामध्ये मटण मच्छी वगैरे करतो. 1-2 दिवसामध्ये गोडबीड खाऊ घालतो. भाऊजीला चांगलं वाटतं, ती जाते. परत 4 दिवसांनी येतो, बाबा दादा ते आपली मोटर जळाली, जरा 5,000 रुपये. अरे घे ना दादा, हे घे याच्यामध्ये. दादा ते खत टाकायचं आहे, दे 10,000 रुपये, हे घे याच्यामध्ये. भाऊ असो मंत्रालयात किंवा नोकरीला असो, त्याला वाटतं फार चांगला करतो, हे घे. मग वर्षाला काहीतरी एखादं पोतभर ज्वारी देतो, गहू देतो, तोही समाधानी असतो. पण जसा तो रिटायरमेंटला येतो तसं प्रेम आटत जातं. जसा रिटायर झाल्यानंतर तो गावाला यायचा विचार करतो, मग तर अरे बाबा काय झाला हा, मग त्याला रस्ताच नाही देणार. पार म्हणजे आतापर्यंत जेवढं प्रेम असतं ते कुठं आटून जातं कळत नाही आहे याच्यामध्ये. त्याला इतका हे करणार की पार त्याला जर्जर करून तो कसा सोडेल असंच बघणार. त्याच्यामुळं भाव जरी असला तरी भावाकडे शेती द्यायची की नाही हा 17 वेळा माणूस विचार करतो. विश्वासाने कोणाकडे द्यायची शेती? मग या ठिकाणी काय केलं, ते ब्रह्मदेव सरडे नावाच्या सारख्या तरुणांनी कंपनी स्थापन केली. संघटित येऊन तुम्ही कंपनी स्थापन करून लीज ॲग्रीमेंट करून द्या, तर त्या ठिकाणी तुम्ही यंत्राचा वापर करू शकता. आज ट्रॅक्टरला सबसिडी देतो आम्ही 2.25 लाख रुपये. आता ती सबसिडी 2 लाख रुपयापर्यंत केली, 1,70,000 रुपये सबसिडी केली आहे. कालच्या दिवाळीला महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 5,000पेक्षा जास्त ट्रॅक्टर खरेदी झाले. सगळ्याला आपण सबसिडी दिली. याच्या आपण रोटावेटरला सबसिडी देतो, आपण यांत्रिकरणाला सबसिडी देतो. आपण ड्रोन आहे, ड्रोनला जवळपास 1,600 महिला दिदींना आपण सबसिडी देणार आहोत. 8 लाख रुपये. 10 लाखाचा ड्रोन आहे, 8 लाख रुपये सबसिडी.
2 लाखामध्ये महिलांना ड्रोनचं पायलटचं प्रशिक्षण राहुरी कृषी विद्यापीठ इथं ठिकाणी 8 दिवसाचं असतं, लायसन्स मिळणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला ड्रोन मिळणार. जवळपास 1600 ड्रोन आपल्या महाराष्ट्र राज्यात मिळणार आहे. आम्ही नवीन योजना करतोय की आता जी कृषी समृद्धी नवीन योजना त्याच्यातून युवकांना ड्रोन द्यायचे. पूर्वी तरी 40% 4 लाख रुपये सबसिडी होती, जी आम्ही आमच्या गावची विविध कार्यकारी सोसायटी जी आहे त्याला आम्ही ड्रोन दिला. अत्यंत चांगला रिस्पॉन्स आहे. लोक सोयाबीनमध्ये जातच नाही, कशाला जातील? इतकं वाढलं की त्याच्यात साप शिजतोय, साप डंक मारून जे आहे एखादी मरायची भीती, पैसे दिले तरी फवारायला कोणी जात नाही, फवारला तरी तो वरच्यावर फवारतो आणि निघून जातो. ड्रोननी डायरेक्ट इथून बसल्या जागेवर फवारणी होऊन येते याच्यामध्ये. तर ड्रोन खूप चांगले आहेत. असे ड्रोन आता आपण जवळपास 60% सबसिडीवर आणतोय की राज्यामध्ये युवकांनी किंवा शेतकरी गटांनी ते घ्यावेत. इंडिव्हिज्युअल एक शेतकरी येऊन काय करणार? 1-1.5 एकराला त्याचं हार्डली 5-10 मिनिटाचं काम आहे, वर्षभर काय करणार तो? तर ते गावाच्या पातळीवर जे ड्रोन आहे हे विविध कार्यकारी सोसायटी संघ याच्या माध्यमातून दिले तर शेतकऱ्याचा उत्पादनाचा खर्च कमी होणार आहे, प्रभावी उपाययोजना होणार आहेत. तर ड्रोन सबसिडीच्या संदर्भामध्ये आपण आणतोय. याच्यामध्ये अशा विविध योजना आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी मानमारातब मिळवायचा आहे, प्रत्येकालाच मिळवायचा आहे. मग काय आहे तर विविध कृषी पुरस्कार आहे. पण कृषी पुरस्कार म्हटले की शिफारसला कोण जाणार याच्यामध्ये? आपण कुठं कार्यकर्ते आहोत कोणत्या संघाचे, तर त्याच्या आपल्यासाठी लोक शब्द टाकणार आणि शिफारस गरज नाही त्याची. दुसरा मार्ग आहे पीक स्पर्धा. आपल्या इकडे जी पिकं घेतली जातात, भात, गहू, ज्वारी, बाजरी, सगळ्याच्या पीक स्पर्धा घेतल्या जातात. त्याच्यासाठी एंट्री फी फक्त 300 रुपये आहे. आणि जो राज्य पातळीवर पाहिला येतो त्याला 50,000 रुपये रोख प्लस राज्यपालाच्या हस्ते सपत्नीक सत्कार हा त्या ठिकाणी होतो. त्यासाठी आपण का तयार होऊ नये? त्या स्पर्धेमध्ये का उतरू नये? त्याच्यासाठी कुणाचंच नाही. आपल्या क्षेत्रातलं जे उत्पादन मिळेल याच्यामध्ये तेच कायम होईल. जगाच्या पाठीवर बघा, जगाच्या पाठीवर 2 तऱ्हेचे विजेते असतात. एक अकॅडमिक्समध्ये विजेते असतात, एक खेळातले विजेते असतात. पण तुमच्या शाळेतले जर बघितलं तर तुम्हाला अकॅडमिक्समधला विजेता एखादा नाही असतो. एखादा पहिला नंबर आठवेल पण दुसरा नंबर नाही आठवत तुम्हाला. तुमच्या वर्गातला दुसरा नंबर आठवून बघा, नाही आठवत. याच्यामध्ये 1 नंबर आठवतो की हा नाम्या सोम्या गोम्या पहिला आला होता याच्यामध्ये, पण 2 नंबर नाही माहिती हो कोण होतं याच्यामध्ये. ते 1 नंबर आठवतो याच्यामध्ये. तर त्याच्याकरता जे आहे तर ह्या पीक स्पर्धांच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस खेळामध्ये असतो तर खेळामध्ये कसं असतं की 100 मीटर पळायला 10 पोरं असली उभी तर सगळं क्राऊड बसलं असतं. त्याच्यामध्ये जो पहिला आलेला आहे जो दुसरा आलेला आहे त्या 100% सगळ्या 10,000 जी काही बघणारे लोक आहे सगळ्यांचं एकच मत असतं की हाच पहिला आला आणि हाच दुसरा आला, बरोबर. परंतु जर यांना पेपर लिहायला सांगितला, कविता लिहायला सांगितली दोघांना याच्यामध्ये आणि त्या कवितेला मार्क द्या म्हटले आणि मार्क जर तुम्ही 100 लोकांना यांचा पेपर जर दिला तर 100 प्रकारचे मार्क देतील. कोण 10 देईल, कोण 9 देईल, कोण 7 देईल, कोण 1 देईल, कोण 2 देईल. सब्जेक्टिव्हिटी जसं आहे की तुम्ही पेपर लिहिला कितीही चांगला, पण तपासणारा मास्तर जो आहे तो झोपेत असला, त्यालाच त्या विषयाचं ज्ञान नसलं, याच्यामध्ये त्याला कंटाळा आला असला, बायकोबरोबर भांडणं झाली असली, झाट 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 उरकते आणि देते फेकून. मग त्यांनी अभ्यास केल्याचं त्याचं प्रतिबिंब आमच्या कॉलेजमध्ये अशी होती. म्हणजे पेपर म्हणजे पिक्चरची स्टोरी लिहून पैकीच्या पैकी मार्क घेतले. ज्यांनी रात्रभर अभ्यास केला त्याला 1-2 मार्क पडलेली आहेत. ॲग्रिकल्चरचं कोणी आहे का इथं ग्रॅज्युएट? आमच्याकडं बिहेवियरल सायन्स नावाचा असा प्रकार असा, एक्सटेन्शन एज्युकेशन. त्याच्यामध्ये मग लोक लिहायची, काही लिहायची. आणि ते एक्सटेन्शनचे मास्तर पण मग नुसतं पिक्चर बघून आले, स्टोरी टाकली, 1-2 की लिहे की 20 पैकी 15 मार्क याच्यामध्ये. आणि चांगला अभ्यास करून लिहिला की एक्सटेन्शनची सूत्र काय आहे ते लिहिलं तर त्याला 2-3 मार्क, कारण त्यांनी बघितलंच नाही ना, नुसतं हे बघितलं आणि देऊन टाकली मार्क. सांगायचं तात्पर्य असं आहे की त्याच्यामुळं तुम्हाला अकॅडमिकमधले विजेते तुमच्या लक्षात नाही राहत, खेळातले विजेते राहतात. तसं आहे कोणताही पुरस्कार मिळवण्यापेक्षा जर तुम्ही पीक स्पर्धेतून जर पुरस्कार जर मिळवला तर तो अगदी चाळून आलेला असतो. त्याच्यामध्ये कुणीही दुमत करू शकत नाही. तो तुमचा असतो. तुमच्यावर शंका कोणी घेऊ शकत नाही की यांनी चोरून मापून तो केलेला आहे. तर त्याच्यासाठी देखील कृषी पुरस्कार आहेत, विविध प्रकारचे आहेत. आपण कृषीरत्न पुरस्कार देतो, कृषी भूषण देतो, जिजामाता कृषी भूषण देतो, शेतीमित्र देतो, शेतीनिष्ठ देतो, पीक स्पर्धा विजेते देतो आणि अत्यंत चांगले पुरस्कार आहेत. याच्या माध्यमातून देखील शेतकरी जे आहे तर चांगल्या प्रकारचं सन्मानपूर्वक जीवन जे आहे जगू शकतो. दुसरा मला एक सांगायचं आहे की शेतकऱ्याचं जीवन जे आहे ना याच्या इतकं अवघड जीवन बाकी कुणाचंच नाही आहे. त्याचा व्यवसाय देखील अवघड आहे. तर मी अनेक आमच्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही विमा काढा, स्वतःचा विमा काढा. माणूस आताच मी काल परवा दिवशी डेअरीवर माझा सत्कार झाला. मी कालच ऐकलं, व्हॉट्सअपवर आलं, आमच्या डेअरीच्या बाहेर एकाचा ॲक्सिडेंट झाला, एक्सपायर झाला. पाठीमागच्या 2-3 वर्षापूर्वी डेअरीचा सेक्रेटरी होता, मोटरसायकल निघाला, उडवलं, एक्सपायर झाला. याच्यामध्ये काय मिळालं? काय नाही मिळालं. याच्यामध्ये कोण काय देणार? लोक येणार, हळहळ व्यक्त करणार, याच्यामध्ये जाणार. कोण मिळून दिलं तर 9-10 हजार रुपये जवळचे असतील ते गोळा करून देतील. त्याच्या पलीकडे कोण किती सांभाळणार त्या कुटुंबाला?
मग त्या कुटुंबाचा आहे शेती व्यवसाय जर इतका जर अपघातप्रवण आहे तर त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे. इन्शुरन्स काढायला किती पैसा लागतो? आता बाळासाहेबांची पहिली पॉलिसी 1992-93 साली त्यांनी LICमध्ये सुरू केली होती, मी घेतली होती. ती काय मला हे होतं म्हणून नाही आहे, पण बाळासाहेबांनी केलं पहिलंच. मी नोकरीला लागलेलो, डेप्युटी डायरेक्टर झालेलो पुण्यामध्ये, जे आहे बाळासाहेब म्हटलं असं असं म्हटलं घेऊन टाका 10,000 रुपये, 1 लाखाची पॉलिसी 10,000 रुपये काय वर्षाला हप्ता, म्हटलं काय हरकत नाही. मनी बॅक पॉलिसी होती, आपला पैसा सोडायचा नाही याच्यामध्ये, आपला पैसा परत आपल्याला मिळाला पाहिजे, 10-20 वर्षानंतर मिळू दे पण आपला पैसा आपल्याला मिळाला पाहिजे, हे आपलं तत्व आहे याच्यामध्ये. तर आता इन्शुरन्सच्या अशाच योजना आहेत की ज्या भारत सरकारने सुरू केलेल्या आहेत. प्रधानमंत्री जन सुरक्षा योजना ज्या आहे, तर तुम्ही बँकेमध्ये जर तुमचं बँक अकाउंट आहे तर त्या ठिकाणी एक फॉर्म जर भरून दिला तर तुम्हाला 20 रुपयामध्ये 2 लाखाचं संरक्षण मिळतं. 20 रुपये कधी? वर्षाला. एका वर्षात फक्त 20 रुपये भरायचे आहेत त्या बँक अकाउंटला. एकदा तुम्ही दिलं की ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटमधनं ते डेबिट होऊन जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लाख रुपये जर घडलं तर आपल्या पाठीमागे फॅमिलीला 2 लाख रुपये मिळतात. ॲक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसी 20 रुपये वार्षिक हप्ता आहे. दुसरं आहे त्याच्यामध्ये 436 रुपये, जी पूर्वी 330 रुपये होते आता वाढून ती 400. जी 20 रुपये मी सांगितली ती आधी 12 रुपये होती वर्षाला, ती आता 20 रुपये झाली. जी दुसरी योजना होती ती नॉर्मल डेटला जी आहे ते 330 रुपये होती 2 लाख, आता 436 रुपये. 436 रुपये वर्षाला जर दिले तर त्याला कोणत्याही प्रकारे त्याचा मृत्यू झाला, हार्ट अटॅकने झाला, काही जरी झाला तरी त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे समजा ह्या दोन्ही पॉलिसी ज्यांनी काढल्या आहेत त्याचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 4 लाख रुपये मिळणार आहेत. 4 लाखाची व्हॅल्यू आहे, नाही असं नाही, प्रत्येक पैशाची व्हॅल्यू आहे. आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमधनं 6,000 रुपये वर्षाचे दिले जातात. महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मानमधनं 6,000 रुपये देतं. जर 3-3 महिन्याला 2-2 हजार रुपये, 4-4 महिन्याला 2-2 हजार रुपये आपण देतो. याच्यामध्ये लोकांना वाटतं की 6,000 रुपये काय चेष्टा लावली आहे. पण ज्यावेळेस मी अकोला किंवा बाकीच्या ब्राह्मणवाडा इकडच्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये फिरतो तर त्या कुटुंबाला 6,000 रुपये जे मिळतात तर तिथं इतका काय आनंद आहे की ज्यांनी आयुष्यात कधीच पैसा बघितला नव्हता त्यांना तो पैसा बँक अकाउंटला येतो. त्यांच्या बँकेची पासबुक पार इथून बाई काढून दाखवते हसं हसं, हे बघ आमच्या 2,000 रुपये मोदी बाबाचा हप्ता. त्यांना माहीत नाही आहे प्रधानमंत्री जनसन्मान योजना आहे, ते म्हणतात मोदीचे पैसे याच्यामध्ये. आम्ही त्यांना विचारतो ते प्रधानमंत्री सन्मान निधीचे पैसे आले का, ते असे बघतात काय काय कळत नाही आहे. मोदी आले म्हणे याच्यामध्ये 2-2 हजार रुपये आले याच्यामध्ये. तर त्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. तसं हे 4 लाख रुपये आहेत ना, प्रचंड महत्त्व आहे. आपण याच्यामध्ये चळवळी काम करताना तुम्ही पण शेतकरी आहात, तुम्ही स्वतःचा देखील विमा आहे की नाही हे पडताळून बघा आणि काढा हा विमा. आपण जवळपास 93 लाख लोकांना हे 2-2 हजार रुपये म्हणजे 6,000 रुपये देतो. महाराष्ट्र राज्यामध्ये 93 लाख शेतकऱ्यांना आपण 6,000 रुपये देतो. तर त्या शेतकऱ्यांनी किमान हे 436 अधिक 20 बरोबर 456 रुपये वर्षाचे स्वतःच्या विम्याकरता इन्व्हेस्ट करायला काय हरकत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना आहे की शेतकऱ्याचा जर मृत्यू जर झाला याच्यामध्ये अपघाती मृत्यू जर झाला तर आपण त्या योजनेतून 2 लाख रुपये देतो. पूर्वी योजना विमा कंपनीच्या माध्यमातून राबवली होती. मी ती योजना आता तहसीलदारांच्या हातात दिली. तालुका लेवलला निर्णय तहसीलदारांना वाटला तिथल्या तिथं जे आहे निर्णय तिथल्या तिथं पैसे जमा, जे पूर्वी वर्ष लागायचं हार्डली 2-3 महिन्यामध्ये ते पैसे जे आहे त्या लाभार्थी कुटुंबाच्या जे काही सदस्य आहेत तर त्यांच्या नावावर जमा होतात. शासनाची योजना आहे त्याचा अभ्यासही तुम्ही करता, परंतु त्या प्रभावीपणे हे करण्यासाठी समन्वयाची देखील गरज असते आणि लोकांनी जागरूकता देखील दाखवणं गरजेचं आहे. प्रसंगी बोलण्यासारखं खूप आहे, शेती हा विषय खूप मोठा आहे, परंतु सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की बेसिकली शेती विषयाला भिडताना शेती हा विषय जो आहे निसर्गाचा विषय आहे, मानवाच्या अस्तित्वाशी निगडीत असा विषय आहे. कारण मानवाची एकमेव जी गरज आहे जी फूड याच्यामध्ये ती भागवणारा एकमेव जो उद्योग जो आहे तो शेती उद्योग आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी जे आहे जमिनीची उत्पादक क्षमता ही टिकणं, उत्पादनाचा खर्च कमी करणं, याच्यामध्ये उत्पादकता वाढवणं आणि पर्यावरणपूरक शेती करणं हे आजचे मंत्र आहेत. आणि मला वाटतं की त्यासाठी शासनाचे जे आहेत सहाय्यक कृषी अधिकारी आमचे गाव पातळीवर काम करतात, उपकृषी अधिकारी त्याच्यावरती आहे, मंडल कृषी अधिकारी, प्रत्येक तालुक्याला तालुका कृषी अधिकारी आहेत, जिल्ह्याला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत, यांचा आपल्याला निश्चित सहकार्य लाभेल. तसंच मी म्हटलं कृषी प्रक्रियाप्रमाणे आपण उद्योजक व्हा, याच्यामध्ये स्वतः हे करा. मला खूप छान वाटलं की वर्ध्यामध्ये एक महिला होती, हार्डली आम्ही तिला 1 लाख रुपये मसाला तिकडं उमरेडचा मसाला म्हणून सावजी नावाचा प्रकार बनवला जातो नॉनव्हेजचा, त्या ठिकाणी ते सावजी मसाले वगैरे बनवते. त्या महिलेने स्वतःच्या उत्पन्नातून 25 लाखाचं घर घेतलं होतं आणि ते खाली घरांवरच्या टेरेसवरती तिने मसाला उद्योग वगैरे केला होता, श्वेत मसाले उद्योग म्हणून. मला खूप अभिमान वाटला. हार्डली किती आम्ही 1.25 लाख रुपये तिला सबसिडी दिली होती, हार्डली एक 4 लाखाचं युनिट होतं. रात्रंदिवस कष्ट करून त्या महिलेच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की जवळपास ती 25 ते 30 हजार रुपये महिन्याला उत्पन्न कमवत होती, सक्षम झाली, स्वतःच्या पायावर तयार झाली. असं जे आहे
आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा सगळ्यात मोठा त्यांना स्वाभिमानानं जगण्याचा मार्ग दाखवण्यासारखा आहे. तर यासाठी ह्या योजना भरपूर आहेत आणि त्याचा निश्चित आपण भाग घ्यावा, सहभाग घ्यावा, आपल्या बाजूच्या लोकांना देखील सांगावं आणि त्यांना देखील समृद्ध करावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो. आणि माझे जे आहे मार्गदर्शनपर जे 2 शब्द आहेत ते मी या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद.